सगळ्या बिझनेसेससाठी चांगले दिवस आहेत जे डिजिटल मार्केटिंगच्या बिझनेस मॉडेलला अडॉप्ट करतात. कुठेतरी इंस्टाग्रामची त्यांची पॉप्युलॅरिटी संपली की पुढे काय? किती लेटेस्ट अशा गोष्टी आहेत की सोशल प्रेशर क्रिएट होतंय, फायनान्शियल प्रेशर क्रिएट होतंय, म्हणून इन्फ्लुएन्सर आत्महत्या पण करतात. हा प्रश्न फार मोठा आहे आणि हा 2 वर्षांनी फार मोठा होणार आहे. आता झालंय काय ना, आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना एक खूप प्रोटोटाईप मध्ये अडकून ठेवलंय. फक्त असंच हा होते ना असंच होतं आणि फक्त सॅफ्रोनायझेशन हा शिवाजी महाराजांचा स्टॅम्प नाहीये. नमस्कार मित्रांनो, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती डिजिटल गोष्टीबद्दल ऐकणं कसं वाटेल? तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण येऊन बरेचसे दिवस झाले, बरेचसे पॉडकास्ट केले. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला एक अवलिया भेटला. ॲक्च्युली मी त्यांना एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे, खूप मोठी हस्ती आहे. बट तेव्हा मला कळलं की ॲक्च्युअल डिजिटल मार्केटिंग काय आहे, डिजिटलायझेशन काय आहे. प्रत्येक ब्रँड जेव्हा डिजिटल जाण्याबद्दल डिस्कशन करतात, प्रत्येक बिझनेस कोच आपल्याला सांगतो की तुमच्या बिझनेसला घेऊन जायचं आहे, डिजिटलायझेशन करा, कारण तुम्हाला तिथनं ग्रोथ मिळेल. पण नेमकं डिजिटलायझेशन करणं म्हणजे काय? फक्त आपण खर्च करत राहणं, त्यातनं जर रेव्हेन्यू नाही आला तर ते कसं व्हायबल आहे? मग ब्रँड बिल्डिंग करू शकतो का आपण, किंवा आपण डिजिटल कंटेंट क्रिएट करू शकतो का? दोन्हीमधला फरक काय? कारण बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की खर्च जर केला तर ते आपण डिजिटली गेलो, बट त्या खर्चाचा ROI काढणं गरजेचं आहे का? तुमच्या बिझनेसमध्ये ब्रँड बिल्डिंग महत्त्वाचं आहे की लीड जनरेशन महत्त्वाचं आहे? तुमचं नेचर ऑफ बिझनेस काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस इंडस्ट्रीज यांच्याबद्दल माझं असं पर्सनल आस्पेक्ट होतं की यांना डिजिटल मार्केटिंगची तर गरजच नाही आहे, फक्त ट्रेडिंगमधल्या लोकांना गरज आहे. बट खरंच त्यांनाही गरज आहे का? का गरज आहे? आजकाल लोक काय काय गोष्टी गुगलवर शोधून त्या सर्व्हिस घेण्यासाठी पाहतात. आपण बेस्ट जरी असलो आपल्या फील्डमध्ये, तरीही डिजिटली जाऊन जर आपला रीच वाढवू शकतो तर आपण का नाही वाढवायचा? पूर्वीच्या काळी जर एक 10,000 लोकांना जमा करून त्यांना एक काहीतरी गोष्ट सांगायची आहे किंवा तुमचं प्रोडक्ट्स दाखवायचं आहे तर ते किती अवघड होतं. आता ते फक्त तुमच्या एका रीलनी 1,00,000 किंवा 2,00,000 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. बट ते खरंच करणं गरजेचं आहे का? त्याचा अर्थ काय? कसं करू शकतो आपण? आणि याच्यासाठी आपण आज बोलवलं आहे सुजय सरांना, जे मागच्या 10 ते 15 वर्षापासून याच फील्डमध्ये आहेत. त्यांनी बजाज फिन्सर्व सारख्या मोठ्या कंपनीसोबत काम केलंय आणि स्वतःची यशस डिजिटल मार्केटिंग नावाची कंपनी आहे, जिथे ते खूप साऱ्या टॉप ब्रँडसोबत काम करतायत, त्यांना डिजिटली घेऊन जात आहेत आणि त्यांचे मार्केटिंग हेड असल्यासारखे त्या कंपनीच्या ग्रोथमध्ये इक्वली भाग घेत आहेत. तर आपणही या गोष्टीचा फायदा करून घेऊ शकतो. आपण कसं डिजिटली जाऊ शकतो याच्याबद्दल आज जाणून घेऊया आपण सरांकडनं. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत. एकदम मस्त. धंदा कसा चालू आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. धंदा चांगला चालू आहे. चांगले आत्ता सध्या सेंटिमेंट मार्केटमध्ये असल्यामुळे आणि आमच्या मार्केटिंगचे डिजिटल मार्केटिंगचे दिवस असल्यामुळे बिझनेस खरोखर चांगला चालू आहे. हा, कारण सध्या जे आपण असं म्हणतो की सुवर्ण युग जे आलंय ते फक्त डिजिटल मार्केटिंग वाल्यांसाठी आलंय असं मला वाटतंय. कारण मी नवल रविकांत आहेत, त्यांचं एक बुक वाचलं. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आलं की इन 21st सेंचुरी फक्त 3 लोक पैसे कमवतील. एक जे इंटरनेटचं इन्व्हेन्शन करतात, एक जे इंटरनेटचा यूज करून काहीतरी करतात, आणि एक इंटरनेट सोबत काहीतरी करतात. बरोबर. सो जे डिजिटल मार्केटिंग वाले लोक आहेत त्यांच्यासाठी सध्या खरंच चांगले दिवस आहेत. बरोबर. डिजिटल मार्केटिंग साठीच चांगले दिवस आहेत असं नाही, ओव्हरऑल सगळ्या बिझनेसेससाठी चांगले दिवस आहेत जे डिजिटल मार्केटिंगच्या बिझनेस मॉडेलला अडॉप्ट करतात आहेत. आणि आम्ही फक्त एक निमित्त किंवा कॅटलिस्ट आहोत की तुमच्या कस्टमरला तुमच्या बिझनेस मॉडेलचा जो डिजिटलचा अँगल आहे त्याला एक्सपोज करून देतो. म्हणजे ओव्हरऑल मार्केट हे सगळं टेक्नो ओरिएंटेड होऊन इंटरनेट रिलेटेडच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवू शकता थ्रू इंटरनेट किंवा बिझनेस मॉडेल. त्या सगळ्यांसाठी चांगले दिवस आहेत असं म्हणू शकतो. आपली जी कंपनी आहे यशस डिजिटल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, याचा जन्म कसा झाला? त्याच्या मागची काय कहाणी आहे? अच्छा, का आपण एक स्वतःची कंपनी चालू करून एवढं मोठं बरोबर करण्याचा विचार केला? बरोबर. सो इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यशस डिजिटल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचं इन्सेप्शन किंवा थॉट प्रोसेस ही मला 2009ला आली. म्हणजे काय करावं, तर थोडंसं शेतकरी बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि MBA केल्यानंतर काहीतरी स्वतःचं चालू करायचं ह्या अनुषंगानेच MBA केलं होतं की जॉब करायचं. याच्यासाठी MBA न करता ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला पुढे फ्युचरमध्ये काय करिअर स्कोप असू शकतात आणि स्वतःचा बिझनेस कुठे करू शकतो या दृष्टीने MBA केलं.
सगळं इन्क्लिनेशन सेल्स ओरिएंटेड होतं पहिल्यापासून, बोलायची आवड असल्यामुळे हा एक स्किल सेट स्वतःला खूप उशिरा उमगला MBA करायच्या अगोदर. जी आपली टिपिकल एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बोललं जातं की तुम्ही इंजिनिअरिंग करा, हे करा, ते करा, तो स्टिरियोटाईप मधनच गेलो होतो. पण ज्यावेळेस कळालं की आपल्याला जर स्वतःचं काही करायचं असेल तर आपल्याला आपल्या अंगभूत कलागुणांना ओळखता आलं पाहिजे. आणि तो अंगभूत कलागुण मला असा जाणवला की मी कुठल्याही लोकांबरोबर इझिली कम्युनिकेट करू शकतो. आणि मग तो 5 वर्षाचा मुलगा असेल, 65 वर्षाचा माणूस असू शकतो, हे कम्युनिकेशन मी करू शकतो, म्हणजे मी कोणाला काही विकू शकतो. हा कॉन्फिडन्स आल्यावर मी MBA करायचं ठरवलं. MBA करताना मग मला बऱ्याचशा बिझनेस आयडिया यायला लागल्या. आणि पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंटमधनं MBA करत असताना मी गुजरात व्हेंचर फंड लिमिटेड ही आताची त्या काळातली खूप मोठी व्हेंचर फंड होती, इंडियातली नंबर 1 होती. आणि त्यावेळेस मला समर इंटर्नशिप एका इंटरनेट मार्केटिंग कंपनीमध्ये मिळाली. आणि तिथून मला जो थॉट प्रोसेसचा आहे तो उगम जन्म म्हणू शकता तो झाला. आणि तिथे मला 2007ला क्लॅरिटी आली की फ्युचर काय असू शकतं आणि मला काय करायचंय. मग फक्त एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी जॉब 2015 पर्यंत केला. पण 2012-13ला माझ्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मी ज्यावेळेस स्वतःच्या छंद असल्यामुळे बऱ्यापैकी कंट्री साईड म्हणजे आपल्या ग्रामीण भागात फिरायचो, ट्रेकिंग करत असताना वगैरे, त्यावेळेस जाणवलं की इथून पुढे लोकांना क्लोज टू नेचर आणि ग्रामीण भागात किंवा इको टुरिझम किंवा रुरल टुरिझम ह्या गोष्टी फार मोठ्या प्रकारे येऊ शकतात. आणि त्या काळामध्ये मग काय बिझनेस मॉडेल करता येईल, तर माझ्या डोक्यामध्ये एक अशा टाईपचं बिझनेस मॉडेल घुंगावत होतं की समहाऊ आपण एक इकोसिस्टीम बनवूया, जिथे फार्मर लोक, जिथे ग्रामीण भागातली लोक ॲग्रो टुरिझम चालवतात, त्यांच्यासाठी एक इकोसिस्टीम तयार करून कस्टमरला वेगवेगळ्या पर्याय हे करून द्यावं. आणि त्यासाठी मी बजाज फिन्सर्व मधला 2015चा जॉब सोडला. आणि माझं पहिलं डिजिटल बिझनेस मॉडेल मी हे टूर द फार्म नावाने चालू केलं, जे इको टुरिझम, ॲग्रो टुरिझमचं एक पोर्टल होतं, जिथे सप्लाय साईड आणि कन्झ्युमर साईड होती. समहाऊ लॉकडाऊन नंतर ते बंद करावं लागलं. लॉकडाऊन पर्यंत चांगलं चालवलं, पण ती सुरुवातीचा काळ होता. आणि पॅरलली जॉब सोडल्यानंतर पोटापाण्याचं काय, तर जो मेन स्किल सेट 6 वर्ष डेव्हलप केला होता डिजिटल मार्केटिंगचा, त्याच्यासाठी यशच डिजिटल मार्केटिंग ही एजन्सी म्हणून पॅरलली चालू केली 2015ला. आणि ह्या 2 बिझनेस मॉडेलवर मी काम करत होतो. 2015ला ज्यावेळेस एजन्सी चालू केली तर लोकांना त्यावेळेस डिजिटल काय होतं हे माहिती नव्हतं, पण ज्यांना गरज होती त्यांच्यापर्यंत समहाऊ मी पोहोचू शकलो. आणि तिथून पुढे यशस्चा जन्म आजपर्यंत 9 वर्षाचा हा अनुभवला. तुम्ही जेव्हा जॉब करत होतात, बजाज फिन्सर्व मध्ये जॉब केला तुम्ही 6 वर्ष, त्याचे काही तुमचे असे की पॉइंट्स होते किंवा काही की टेक अवेज होते ज्याने तुम्हाला बिझनेसमध्ये खूप चांगली ग्रोथ दिली, तर त्याचा खूप जास्त फायदा झाला तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये किंवा टीम हँडलिंग मध्ये, तुमच्या फायनान्स मॅनेजमेंटमध्ये? बरोबर. सो मी प्रत्येक ॲस्पिरेशनल बिझनेस इंडिव्हिज्युअलला हे रिकमेंड करू शकेल किंवा सांगू शकेल की तुम्ही कमीत कमी तुमच्या प्रोफेशनल करिअरची 4 ते 5 वर्ष दुसऱ्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये काम करून घालवावीत. याचा बजाजमध्ये ज्यावेळेस तुम्ही मला स्पेसिफिकली प्रश्न विचारला तर मला काय फायदा झाला, म्हणजे बजाजमध्ये जॉईन केल्यानंतर बिझनेस कसा चालवायचा, मी डिजिटल मार्केटिंग टीमचा पार्ट होतो, पण बजाजमध्ये असताना मला बिझनेसेस खूप जवळून बघायला मिळाला. मग त्या लोनच्या पॉलिसीज कशा क्रिएट करतात, कुठल्या टाईपच्या कस्टमरला काय टाईपचं प्रोडक्ट डिझाईन करायला लागतं, आणि मग ते डिजिटल कसं विकणं हा भाग म्हणायला गेलं तर फार सोपं आहे ज्यांना विकण्याची कला आहे त्यांना. पण तो प्रोडक्ट बनवायचा कसा आणि तो कुठल्या कस्टमरला बनवायचा ह्या अनुषंगाने मी बजाजमध्ये शिकलो. आणि नुसता बिझनेस प्रोडक्ट बनवून तो विकायचा नाही, तर तो प्रॉफिटमध्ये विकायचा, म्हणजे तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल हो. किंवा बिझनेसचा अर्थच तो आहे की मेकिंग अ बिझनेस मॉडेल विच इज व्हायबल टू ऑल कॉम्पोनंट ऑफ युअर इकोसिस्टीम, म्हणजे तो तुमच्या कस्टमरला पण प्रॉफिटेबल पाहिजे, तुम्हालाही पाहिजे, तुमच्या सप्लायरला पाहिजे आणि सोसायटीला पण पाहिजे. तर अशा टाईपच्या बऱ्याचशा गोष्टी बजाजमध्ये शिकायला मिळाल्या की बिझनेस कसा चालवायचा, तो प्रॉफिटेबल कसा चालवायचा, पीपल मॅनेजमेंट, की वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या क्रॉस फंक्शन टीम बरोबर कसं काम करायचं, कसे तुमचं कॉमन ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचं, आणि अल्टिमेटली डिजिटल मार्केटिंग जे मी म्हणतो की ब्रेड अँड बटर जे माझं आहे किंवा आता जे काम करतोय ते कुठल्या एका लेवलपासून चालू करायचं
इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी ओरिएंटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. टेक्नॉलॉजी किती हे करायची आणि मग कस्टमर कसं अंडरस्टँड करायच्या ह्या सगळ्या गोष्टी मला बजाजमध्ये असताना कळाल्या. आणि बजाज फिन्सोमध्ये कंपनीने खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली. खूप विथिन 3.5 इयरचा जो माझा टेन्युअर होता त्याच्यामध्ये मला जवळजवळ 4 प्रमोशन्स, 4 वर्षाच्या 4 प्रमोशन्स होती आणि खूप एक्सपोजर मिळाल्यामुळे मी बऱ्यापैकी स्वतःला कॉन्फिडन्स देऊ शकलो की हा मी आता माझं करू शकतो. हे प्रोफेशनल लाईफ मधले 5 वर्ष इन्व्हेस्ट केल्याचा फायदा. मी जेव्हा रतन टाटांबद्दल वाचत होतो ना तेव्हा मला त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट वाटला जेव्हा त्यांनी 1971ला त्या कंपनी ॲज अ एम्प्लॉय जॉईन केली. बरोबर. टाटा इंडस्ट्रीज त्यांनी ॲज अ एम्प्लॉय जॉईन केली. त्यांना काही मोठा रोल नव्हता किंवा नो वन वॉज लुकिंग आफ्टर हिम की हा ही विल सक्सीड टोटल टाटा ग्रुप आफ्टर सम इयर्स, असं काहीच नव्हतं. त्यांनी फक्त ॲज अ एम्प्लॉई जॉईन केलं, ॲज अ मॅनेजर तिथे. आणि तिथे त्यांना जो एक्सपिरियन्स आला ते त्यांना मला वाटतं कुठेतरी भविष्यात जाऊन कंपनीची ग्रोथ जी त्यांनी 4x 5x कंपनीची नेटवर्क बनवली त्याच्यामध्ये मदत झाली. कारण त्यांनी बेसिक नेचर समजलं, बेसिक काम कसं होतंय ग्राउंड लेवलला ते समजून घेतलं. बऱ्यापैकी काय होतं ना, आजच्या युथला वाटतं की मी काहीतरी नवीन धंदा चालू करेल, आज चालू केलं, भांडवल टाकलं, धंदा चालू होईल. बरोबर. स्पेसिफिकली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त लोकांना ते क्रेज आहे. बरोबर. त्या लोकांना वाटतं की मी आज युथला वाटतं घरच्यांनी मला 15-20 लाख रुपये द्यावेत, मी काहीतरी धंदा चालू करतो, विषय संपला. बट समहाऊ ते 2-3 वर्षामध्ये फेल होतं. बिकॉज जर त्यांचा केटरर नाही आला, जर त्यांच्या इथले एम्प्लॉई नाही आले तर त्या पोरांना माहितीच नसतं की चहा कसा बनवायचा आहे, भाजी कशी बनवायची, काहीच आयडिया नसते. त्याच्यामुळे ते समहाऊ फेल होतं. बरोबर. तर मीही बऱ्यापैकी माझ्या सोबतच्या मुलांना हे सांगतो की यू वर्क विथ सम जायंट बिग ऑर्गनायझेशन फ्रॉम युअर फील्ड. 5-6 वर्ष त्यांच्यासोबत काम करा आणि तुम्हाला कळेल की ते कसे मोठे झालेत, सिस्टीम काय आहे. आता ऍज अ CA पण जेव्हा आम्ही काम करतो बरोबर तेव्हा आम्ही हेच प्रयत्न करतो की सिस्टीम बेस्ड ऑफिस झालं पाहिजे, तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. मग सिस्टीम्स ऑलरेडी बिग फोर्सनी सेटअप केल्यात, वी जस्ट हॅव टू अडॉप्ट. बट आपण बघितलंच नाही, त्यांच्याकडनं शिकलोच नाही, तर आपल्याला डेव्हलप करायला परत 15-20 वर्ष लागणार. सो मला ते खूप चांगलं वाटलं. जेव्हा तुम्ही आता ही कंपनी चालू केली तेव्हा आणि आत्ता याच्यामध्ये तुम्हाला काय काय आस्पेक्ट आहेत की जे एक यंग एंटरप्रेन्योरला तुम्हाला वाटतं की त्यांनी शिकायला पाहिजे? जसं की ऑपरेशन, बरेच लोक फेस करतात ऑपरेशन मॅनेजमेंट, स्टाफ मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट. ऍज अ न्यू एंटरप्रेन्योरना हे खूप चॅलेंजेस असतात किंवा खूप सारे लोक आहेत ज्यांना जॉब सोडून बिझनेसमध्ये यायला भीती वाटते बिकॉज त्यांचं एक फिक्स इन्कम सोडायचं आहे आणि कुठेतरी स्वतःचं चालू करायचं म्हटल्यावर पीपल मॅनेजमेंट, फायनान्स, ऑपरेशन्स. कारण तुम्हाला सगळ्यात शेवटी प्रॉफिट काढायचं, तुम्हाला आधी एम्प्लॉईजला पे करायचं, वेंडर्सला पे करायचं, सप्लायर्सला खुश करायचं आणि मग तुमचं प्रॉफिट आहे. बरोबर. सो याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ओके, सो ह्या प्रश्नाचं उत्तर मी पहिलं आपल्या महाराष्ट्रीयन मुलांच्या अनुषंगाने देईल. भीती वाटते जॉब सोडायला. ओके, याचं कारण आहे की तुमचं फायनान्स मॅनेजमेंट तुम्ही एकतर जॉबला किंवा जे प्रोफेशनल लाईफला कधीच सुरू करताय आणि ते कसं मॅनेज करताय याच्यावर असतं. जसं तुम्ही सांगितलं की एक एक्झाम्पल दिलं, लोक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जातात, 15-20 लाख रुपये घरच्यांकडून घेतात आणि हे करतात. तर तशीच गोष्ट की जरी आपल्या इथे मुलं जॉबला लागली तर जॉबला लागल्यावर आता माझे मोज मस्तीचे दिवस आहेत आणि मी आत्ताच नाही मजा केली तर कधी करणार, ह्या अनुषंगाने मग तो प्रवास, ती जर्नी चालू होते. तुम्ही जसं मला विचारलं की तुमच्या थॉट प्रोसेस कशी आली होती, मी ज्यावेळेस बिझनेस बजाज फिन्सोचा फॅक्ट सॅलरीचा जॉब सोडला त्यावेळेस माझ्याकडे 5 वर्षाचं पूर्ण सेव्हिंग होतं आणि त्या 5 वर्षाच्या सेव्हिंगमध्ये मग मला गट फिलिंग मिळालं. लग्न झाल्यानंतर मी जॉब सोडला आणि मग मला तो कॉन्फिडन्स आला की आता माझ्याकडे जो सरप्लस अमाऊंट आहे तो 5 वर्ष पुरणार आहे. माझ्या बिझनेसमधनं एकही रुपया मला आला नाही. तर मी अपफ्रंट आणि फ्रँकली तुम्हाला सांगू शकतो की मी स्वतःचा बिझनेस चालू केल्यानंतर पहिले 3 वर्ष 1 रुपयाही बिझनेसमधनं स्वतःच्या घरी घेऊन गेलो नाही किंवा पहिले 3 वर्ष खिशातनं एकही रुपया माझ्या बिझनेसमध्ये टाकला नाही. हाच बिझनेस करायचं स्किलसेट, हातोटी असू शकते आणि तेच तुम्हाला पुढे सक्सेसफुली घेऊन जावं लागतं. बिझनेसमधनं आलेला पैसा बिझनेसमध्येच टाकला किंवा स्वतःच्या पैशातनं बिझनेसमध्ये एकही रुपया टाकला नाही. डे फर्स्टला ज्यावेळेस मी जॉब सोडला पहिल्यांदा डिजिटल ट्रेनिंग मॉडेलसाठी कॉलेजेसमध्ये फिरलो, तिथून आलेल्या पैशांवरनं ऑफिसच्या एक गोष्टी करायला चालू केल्या. मग लोकांना हायर केलं, लोकांकडून काम करून आलेल्या पैशातनं त्यांना सॅलरी दिली, कंपनीच्या प्रोसेस चालवल्या
आणि मग तो तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की तुम्ही फायनान्स मॅनेजमेंट जर चांगलं 3 वर्ष केलं की 1000 दिवस धंद्याला द्यावे लागतात. ते तुम्ही जर 1000 दिवस 1 रुपया न घेता आणि 1 रुपया स्वतःच्या खिशात न टाकता धंदा जर चालू शकलात तर तुम्हाला कोणीही तुम्हाला मध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला सक्सेस खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मग तो कॉन्फिडन्स लेवल येण्यासाठी पहिल्या गोष्टी काय कराव्या लागतात तर फायनान्स मॅनेजमेंट. त्याच्यासाठी जे तुमच्यासारखे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घ्यायला हवी. जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल लाईफमध्ये तर ते फायनान्स मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. जसं आत्ता वानखेडे सरांचं पुस्तक आहे पैसा पाण्याची गोष्ट, ह्या यंग जनरेशननी अशा लिटरेचर जे अवेलेबल आहेत ते वाचायला हवेत. कसं मॅनेज करायचं आणि पैसा खिशात असणं हा जो कॉन्फिडन्स तुम्हाला देऊन जातो तुम्ही जग जिंकू शकता. तुम्ही जग जिंकू शकता. म्हणून पैसा खिशात ठेवायला हवा. लिक्विडिटी जी म्हणतात तो खर्च करायचा, पण तो कुठल्या गोष्टीवर करायचा आणि कधी करायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून मराठी मुलांनी स्पेसिफिकली तो मॅनेज करायचा कसं करायचा, पैसा मॅनेज कसा करायचा हे शिकायला पाहिजे. बाकी आपल्याकडे जे अंगभूत गुण आहेत महाराष्ट्रातल्या मुलांकडे ते कोणाकडे सापडणार नाहीत. म्हणजे रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी, लिडरशिप आणि कुठल्याही परिस्थितीला बिनधास्त छातीठोक समोर जायचं, ह्या गोष्टी आपल्याकडे अंगभूत आहेत. ज्या बाकीच्या लोकांकडे नसतात ते क्रम्बल होतात. पण आपल्याकडे फक्त फायनान्स मॅनेजमेंट नाहीये. आणि दुसरी जी गोष्ट आहे की ती पीपल मॅनेजमेंट नाहीये. ह्या 2 गोष्टी शिकायला हव्यात. म्हणजे शेतात आलेल्या लोकांना कामाला लावायचं ना आपण कुठेतरी गप्पा मारत फिरायचं. मग ह्या इथून ती सुरुवात होते. किंवा तुम्ही हॉटेलचं उदाहरण दिलं, तुम्ही हॉटेलच्या गल्ल्यावर बसताय, 4 मित्रांना घेऊन येत आहे आणि हॉटेलचा मग मुलगा काय काम करतोय, कुठलं मटेरियल वापरतोय, किती वापरतोय तुम्हाला माहितीच नाही. मग ह्या गोष्टी आहेत त्या पीपल मॅनेजमेंटच्या आहेत, ऑपरेशन मॅनेजमेंट. तर ह्या तुम्ही शिकलात आणि जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं की ते स्वतः न शिकता दुसऱ्याकडून जाऊ शिका, तो त्याचा लर्निंग कर्व कमी होतो आणि प्रत्येक गोष्ट ही तुम्ही ठेस लागून शिकण्यापेक्षा दुसऱ्याची बघून शिकलीत तर तो वेळ वाचतो आणि ते तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये इम्प्लिमेंट करायला मिळतं. ह्याच गोष्टी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे बिझनेसमॅन घडवू शकतात. तुम्हाला असं वाटतं का की आत्ताची जी जनरेशन आहे ज्यांना तुम्ही हायर करताय स्टाफ म्हणून ते आणि जेव्हा सपोज 2010 मध्ये तुम्ही जॉब केला त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे? कारण मला ते फील होत राहतं की आत्ताचा तुम्ही स्टाफकडे पाहण्याचा अँगल आधी कसं होतं तसं नाही राहत आता, असं मला कुठेतरी वाटतं. खूप छान प्रश्न विचारला आणि याचं उत्तर 100% येस आहे. आणि किती ड्रॅस्टिक चेंज आहे तर 500% आहे. आता कुठल्या आणि ड्रॅस्टिक चेंज आहे ते तुम्हाला सांगतो. पहिला आपण ॲडव्हान्टेज बघू. पहिल्या पिढीतले ॲडव्हान्टेज आणि आत्तातल्या पिढीतले ॲडव्हान्टेज. याचं एक क्लासिकल उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की डिफरन्स काय झाला आहे. आपल्याला सगळ्यांना क्रिकेट हा गोष्ट फार आवडते आणि एक उदाहरण मी याच्यासाठी देऊ शकतो की तो कॉन्फिडन्स लेवल किंवा जो माइंडसेट लेवल आपण म्हणतो तो चेंज झालेला, जो पॉझिटिव्ह आहे तो कसा झाला क्रिकेटच्या लाईफ सायकलमध्ये मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सचिन तेंडुलकर, कपिल देव यांच्यापासून क्रिकेट 81चा जन्म माझा, तेव्हापासून आपण अंडरस्टँड केलं तर ते बघायची सुरुवात झाली. सचिन तेंडुलकर, आपला राहुल द्रविड आला, खेळायचे, लोक काही बोलायचे ऐकून जायचे. क्लासिकल एक्झाम्पल इंडियन क्रिकेटमध्ये टर्न अराउंड झालं सौरव गांगुली, ज्यावेळेस इंग्लंड लॉर्ड्समध्ये टी-शर्ट्स काढून लोकांना दाखवलं की आम्ही काय करू शकतो. तो कॉन्फिडन्स लेवल ह्या पिढीने अडॉप्ट केला. आत्ताची जी पिढी ऑन आहे व आम्हीही जगाच्या पाठीवर जाऊन काहीतरी करू शकतो आणि न भीता करू शकतो आणि आमच्याकडे पण तो स्किल सेट आहे, आम्ही लोकांना नमवू शकतो. हा कॉन्फिडन्स तिकडून येत गेला ह्या पिढीमध्ये आणि ही पिढी आता आपल्या हाताला आलेली आहे. तो ह्या पिढीचा ॲडव्हान्टेज असा आहे की ती कुठलीच नवीन गोष्ट करायला घाबरत नाहीत. त्यांच्याकडे कॉन्फिडन्स भरून आहे. सगळ्यात चांगली गोष्ट जी आता ह्या पिढीमध्ये आहे ती क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे स्टेरिओटाईपचा जॉब न करता वेगळ्या वाटा चा अडॉप्ट करणं, समाजाला किंवा प्रोटोटाईपला क्वेश्चन करणं की ह्या असंच काय, आतापर्यंत जे होत नव्हतं, तो एक चांगला प्रकार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला किंवा लोकांना प्रश्न नाही विचारू शकत आणि लॉजिकल प्रश्न नाही विचारू शकत तोपर्यंत तुमची लॉजिकली ग्रोथ होत नाहीये. आस्किंग राईट क्वेश्चन ॲट अ राईट टाइम इज गोइंग टू मेक द पर्सन अ व्हेरी परफेक्ट इंटेलेक्च्युअल आयडेंटिटी. तो प्रश्न विचारायला ही पिढी घाबरत नाहीये, तो चांगला पॉइंट आहे. आणि हे क्रिएटिव्ह आहे. आता हे सगळे क्रिकेटच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितले. लेटेस्ट आजचं उदाहरण बघितलं तर साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्या टीमनी त्यांना नाचवलं, कुठल्या प्रकारे नाचवलं, हा कॉन्फिडन्स आजच्या लोकांमध्ये. पण आता
निगेटिव्ह गोष्टी काय आहेत, कॉन्स काय आहेत, तर कॉन्स हार्डवर्किंग मिस होत आहे. हार्डवर्किंगचा अजिबात हे नाहीये. कम्फर्ट झोनमध्ये आल्यानंतर जर लाईफमध्ये काय चॅलेंजेस आले तर लगेच क्रम्बल होऊन जातात, ज्यांच्यामध्ये मग त्यांना मी डिप्रेशनमध्ये गेलो. आता ह्या डिप्रेशन हा जो शब्द लोकांचा मी आता रील्सवर बघतो की डिप्रेशन हा काय गोष्ट असते, आणि त्यातल्या त्यात मराठी लोक पोरांना तर हे कळायलाच नको आहे की आई बापांनी ज्यावेळेस लहानपणी असताना वाढवलंय, 2 कानाखाली मारल्यात किंवा सरांनी कोंबडा बनवला आहे, तर त्याच्यावरनं तुम्हाला शिकायला पाहिजे की डिप्रेशन ही काही गोष्टच नसते. ओके, आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी 32 किल्ले हारून सगळं उभं केलं, पूर्ण उभं केलं, तर आपण तर डिप्रेशन बद्दल बोललंच नाही पाहिजे. तर हा एक खूप मोठा पॉइंट आहे की तुम्ही लगेच डिप्रेशन मध्ये जाता, मग ते डिप्रेशनसाठी वेगळे मार्ग अवलंबता. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांमध्ये, मी जे हार्डवर्किंग म्हटलं, डिप्रेशन्स म्हटलं, आणि थोडीशी उथळ वृत्ती वाढली आहे. म्हणजे हे फक्त आपल्या मुलांसाठीच बोलतोय असं नाहीये, ओव्हरऑल जगाच्या पाठीवर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे 3-4 पॉइंट निगेटिव्ह सोडले तर खूप चांगले पॉइंट आहेत. फक्त बिझनेसच्या अनुषंगाने मी एक बोलू शकतो की डेडिकेशन, हार्डवर्क याच्याशिवाय पर्याय नसतो प्रोफेशनल लाईफमध्ये. आणि प्रत्येक बिझनेसमॅनला हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणारा माणूस आवडतो. तिथे तुम्ही 9 ते 6 जॉब करा, कोणी तुम्हाला 10 वाजेपर्यंत बसायला आजचे पण एंटरप्रेन्युअर नाही बोलत, सॅटर्डेला या असंही नाही बोलत, पण जे काही तुम्ही टाइम अलोकेट कराल, मग मोबाईलवर किती वेळ द्यायचा ऑफिसवर आल्यावर, आणि मग काम किती करायचं, ब्रेक किती घ्यायचा, हे ज्याचं त्याला कळायला हवं. कारण तुम्हाला वेळ खूप कमी आहे, त्या वेळेतच तुम्हाला शिकून तुमची प्रोफेशनल ग्रोथ करायची आहे. टेक्नॉलॉजी एवढी रॅपिडली चेंज होते सगळीकडे, आणि तुम्ही जर त्या रेसमध्ये जर व्यवस्थित उतरला नाही तर ओव्हरनाईट तुम्ही आउट ऑफ बॉक्स होऊ शकता, आणि इंडस्ट्री विल किक यू आउट फ्रॉम द कॉम्पिटिशन. मग पर्याय राहणार नाही. ह्या 3-4 गोष्टी मला असं वाटतं की लॅकिंग आहेत ह्या जनरेशनच्या. बट ओव्हरऑल सिनारिओ इज व्हेरी, काय बोलतात ना, की इन्स्पायरिंग. आपली महाराष्ट्रातली मुलं करतात, थोडंसं राजकारण आणि बाकीच्या गोष्टी जर सोडल्या आणि प्रोफेशनल याच्यावर, करिअरवर ग्रोथ किंवा प्रोफेशनल स्किल सेट्सवर कॉन्सन्ट्रेट केलं तर येणारी पिढी खूप जास्त आपल्याला, मला असं वाटतं ना, ऍज अ बिझनेसमॅन आपल्यालाही खूप जास्त चेंजेस करायला लागतायत नवीन पिढीसोबत काम करताना. कारण आधी कसं होतं, आधी त्या लोकांना बाकीच्या काही गोष्टीची अपेक्षा नसायची. आता तुम्हाला त्यांना बऱ्याचशा अदर ऍक्टिव्हिटीज त्यांना एक्सपोजर दिलं पाहिजे. तुम्हाला तुमच्यासोबत त्यांची ग्रोथ ही पाहिली पाहिजे. बिकॉज जर त्यांना तुमच्यासोबत त्यांची ग्रोथ नाही दिसली तर दे विल नॉट कंटिन्यू विथ यू. सो तुम्हाला ऍज अ बिझनेसमॅन चेंज करायचं की तुम्हाला फक्त तुमचा खिसा नाही भरायचा. आता तो जमाना गेलाय. यू हॅव टू गेट टुगेदर विथ पीपल. तुम्हाला त्यांचीही ग्रोथ तुमच्यासोबत पाहावी लागेल, तरच लोक तुमच्यासोबत राहतील. ऍब्सोल्युटली राईट, बँग ऑन. आणि आता जसं आता तुम्ही टेक्नॉलॉजीच्या गोष्टी बोललात, तर आपला बिझनेसच टेक्नॉलॉजीचा आहे, डिजिटल मार्केटिंगचा आहे. तर एक्झॅक्टली डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? आता बऱ्यापैकी रील्स वरती, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती सगळीकडे येतं की डिजिटल मार्केटिंग कॅन हेल्प युअर बिझनेस टू ग्रो. सो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय नक्की? बिझनेसेस मध्ये डिजिटल मार्केटिंगचा उपयोग काय? बरोबर, हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे आज सगळ्याच बिझनेसेसला डिजिटल जाण्याशिवाय पर्याय नाही. आता डिजिटल काय किंवा डिजिटल मार्केटिंग काय? सो आज कुठलाही बिझनेस घ्या, तुमचा मॅन्युफॅक्चरिंग असेल, तुमचा लेटेस्ट इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल असेल की तुम्ही काही लोकांना प्रोडक्ट देताय, पण तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग एवढा कॉस्ट इफेक्टिव्ह कुठलाच किंवा डिजिटल शिवाय कुठलाच पर्याय उपलब्ध नाहीये. पहिल्यांदा जो आपला आपण म्हणतो की ट्रान्झिशन कसं झालं, तर पहिला प्रिंट मीडिया होता. बार्टर सिस्टीममध्ये लोक गावात दवंडी पिटायचे. नंतर आपल्या स्वातंत्र्यानंतर प्रिंट आला, वर्तमानपत्र. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आला, आणि इलेक्ट्रॉनिक्स नंतर मग डिजिटलवाला आला. तर डिजिटलचं सॅच्युरेशन लेवल आली आहे. त्याच्या पुढे काय, तर त्याच्या पुढे व्हर्च्युअल रियालिटी, बिग डेटा, देर आर लॉट ऑफ थिंग्स पीपल आर गोइंग टू डिस्कस. पण आता याच्यामध्ये चेंज काय होत नाहीये, तर चेंज होत नाहीये तुमचा असलेला कस्टमर. तो काय करतोय, तुमचं प्रोडक्ट कन्झ्युम करतोय. म्हणजे 110 वर्षापूर्वी जो लाईफ बॉय होता त्याला सुद्धा त्यावेळेस न्यू बोलायचे, आता सुद्धा न्यू बोलतात आणि आपण तोच यूज करतोय. पण आता त्या लाईफ बॉयला अडॉप्ट करण्याची नवीन जनरेशनली ज्यावेळेस तुम्ही तो डिजिटली लोकांना पेनिट्रेट कराल, म्हणजे डिजिटल मीडिया थ्रू, आणि ते ज्यावेळेस तो कॉन्टेंट कन्झ्युम करतील त्यावेळेस ते डिसाईड करतील की मला आता लाईफ बॉय घ्यायचं, दुसरं नाही घ्यायचं. म्हणजे तुमचा जो कस्टमर सेट आहे त्याला जी इन्फॉर्मेशन पोहोचवली जाते तुमच्या सर्व्हिसेस प्रोडक्ट रिलेटेड, ती आता डिजिटलीच करायला हवी.
डिजिटली याच्यासाठी करायला हवी की ते आता डिजिटल प्रेफर करतात. म्हणजे डिजिटल फक्त कॉस्ट इफेक्टिव्ह असं नाहीये, तर तुमचा कस्टमर हा डिजिटलवरच आहे, त्यामुळे तुम्हाला तो डिजिटल इन्व्हेस्टमेंट करणं क्रमप्राप्त आहे, अदरवाईज तुम्ही बिझनेसमध्ये राहणार नाहीत. आणि डिजिटलमध्ये पोचायचं म्हणजे काय, तर डिजिटलमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला पहिलं कंटेंट क्रिएट करावा लागतो. आता कंटेंट म्हणजे काय, जे आपण आता करतोय की अशा टाईपचे सिरीज तयार करून लोकांना सांगायचं की काय बिझनेस करायला हवा, कसा नाही करायला हवा, वगैरे वगैरे. हा झालाय कंटेंटचा प्रकार. म्हणजे आपला जो कस्टमर आहे तो काय कंझ्युम करतो तुमच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट कंझ्युम करण्या अगोदर, तर तुमचं कंटेंट. So people are going to consume the content on the basis of content consumption pattern. They are going to decide whether to buy from you or not. म्हणजे तुमचा कॉन्टेंट त्यांना आवडला आणि मग त्या आवडल्या कॉन्टेंटचा ते उपयोग कसा करतात आहेत, मग तो स्वतःच्यासाठी करतात आहेत, ओव्हरऑल करतात आहेत, आणि त्याच्यातनं त्यांना पुढे मग काय प्रॉब्लेम स्टेटमेंट दिसते आणि त्याचं जर सोल्युशन नाही मिळालं तर ते तुमच्याकडे येणार. म्हणून कंटेंट क्रिएशन खूप महत्वाचं आहे. त्या कंटेंटला काय लोक कंझ्युम करतात त्याचे पॅटर्न कळणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचं सेल्स प्रोसेस किंवा तुमच्या पुढच्या सर्व्हिसेस त्यांना विकू शकता. मग लोकांपर्यंत पोहोचायचं एक माध्यम हे झालं डिजिटल. ते लोक कसे परस्यू करतात, कसं अडॉप्ट करतात आणि ते कसं स्वतःसाठी उपयोग करून घेतात त्याचे अनालिसिस, त्याच्यावर मी काय विकू शकतो हा अनालिटिक्स, आणि विकून मी काय प्रॉफिट कमवू शकतो हा फायनान्स ऍस्पेक्ट. हा सगळा ज्यावेळेस एक कोलॅबरेट होईल त्यावेळेस ते डिजिटल मार्केटिंग म्हणून तुमचं सक्सेसफुल होईल. डिजिटल मार्केटिंग फक्त एक ऍस्पेक्ट नाहीये की फक्त कंटेंट क्रिएट करा आणि फक्त तो बंद करा किंवा तो बंद करण्यासाठी खूप पैसे खर्च करा. पण ह्या ज्या 3 ऍस्पेक्ट मी तुम्हाला सांगितल्या त्या दृष्टीने तुमचं बिझनेस मॉडेल बनवा आणि लोकांचा कल कुठे आहे हे अंडरस्टँड करून कंटेंट बनवा आणि त्या कंटेंटला राईट कस्टमर पर्यंत पोहोचवा. तो पोहोचवल्यावर तुमचा कस्टमर तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येतो. आता खूप सारे प्रश्न माझं तुमचं ऐकल्यानंतर खूप सारे प्रश्न माझ्या मनात उभे राहिले. पहिला, तुम्ही म्हणले की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, तुमची पहिली लाईन होती की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजला ही सध्या डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. तर हे कसं, दिस इज बिकॉज मला असं कधी वाटलं नाही त्याच्यामुळे. ओके, गुड. आता काय होतं ना, बिझनेस म्हटलं की प्रायमरी दोन गोष्टी असतात. एक सप्लायर साईड, एक डिमांड साईड. ओके, आता सप्लाय साईड वाल्याकडे सप्लाय जास्त झालाय तर मग तुमची डिमांड कमी होते, मग तुमचं प्रोडक्ट जात नाही किंवा कॉस्ट खाली येते, प्रॉफिट होत नाही, बिझनेस व्हायबल होत नाही. पण डिमांड आहे, तुम्ही सप्लाय करताय पण ती डिमांड जनरेट करणं किंवा असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणं तुम्हाला जमत नाहीये. मग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये होतंय काय की त्याच्यामध्ये आणखीन 3 कॉम्पोनंट किंवा 2 कॉम्पोनंट इन्व्हॉल्व्ह होतात जे तुमचे सप्लायर पण असतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, कस्टमर आणि सप्लाय साईड पण ती खूप महत्वाची असते. त्याच्यावरच बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी आणि क्वालिटी डिपेंड आहे. मग आता याच्यामध्ये नवीन बिझनेस, नवीन कस्टमर कोणाला नको आहे? बरोबर, सगळेजण नवीन कस्टमर, असलेल्या कस्टमरला क्रॉस सेलिंग, अपसेलिंग किती करणार? न्यू टू बिझनेस इज द की टू सक्सेस. नवीन कस्टमर आणण्यासाठी तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला काहीतरी चेंजेस प्रोडक्टमध्ये, सर्व्हिसेसमध्ये करावे लागतील. ते तुम्ही कसे करताय? मग सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इन हाऊस इंटेलेक्च्युअली तुम्ही प्रोडक्ट इनोव्हेशन करता, एखादं नवीन प्रोडक्ट आणता. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ही पूर्ण सप्लाय साईड असते. मग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचे 2 डिजिटल क्लायंट आहेत किंवा 2 काय बोलतात ना की बॅकबोन आहेत. एक तुमचा डायरेक्ट कस्टमर आणि एक सप्लायर आहे. आणि मग आता लॉकडाऊन नंतर काय झालं, तर लॉकडाऊनमध्ये जग आणखीन जवळ आलं. टिपिकल स्टेरिओटाईप बिझनेसेसला कळायला लागलं की अरे मला इन्फॉर्मेशन इज द की टू सक्सेस, आणि ती हाताच्या कीवर्ड्सच्या बोटांवर आहे ती, आणि ते इन्फॉर्मेशन मला मिळाली, मला चांगले सप्लायर चांगल्या कॉस्टमध्ये जगभरातनं कुठेही मिळू शकतात. आणि हे ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला कळालं तिथून तो टर्न अराउंड झाला आणि मग ते डिजिटल मार्केटिंगच्या गोष्टी अडॉप्ट करायला चालू झाले. आज मी प्राऊडली बोलू शकतो माझ्या पोर्टफोलिओमध्ये 22 मॅन्युफॅक्चरिंग चांगल्या कंपन्या आहेत ज्यांच्यासाठी आम्ही सर्व्हिस देतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे टिपिकल ऑटो ॲन्सिलरीज कंपनीपासून तर मी बोलू शकतो की केमिकल इक्विपमेंट, प्रोसेस इक्विपमेंटपर्यंतच्या इन्स्ट्रुमेंटेशन्सच्या ज्या प्रोडक्ट्स असतात त्या कंपन्या आहेत. तर त्या फक्त कन्झ्युमर ॲक्वायर करण्यासाठी करत नाही आहेत, तर होलिस्टिकली आपला ब्रँड करून सप्लायर अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा त्यांचे एफर्ट्स डिजिटली ते घालतायत. आणि ह्याच्यानुसार इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा चेंज होतीये, फक्त कन्झ्युमर रिटेल न होता. आणि त्याचा इम्पॅक्ट, डिजिटलचा इम्पॅक्ट त्यांच्या बिझनेसवर पण खूप जास्त आहे. मॅन्युफॅक्चरिंगचं तर एकदम बरोबर आहे की तुम्ही म्हणता तसं समराईज जर करायचं आहे तर तुमच्या सप्लायरला किंवा तुमच्यासाठी कोणीतरी मार्केटमध्ये तुमचं प्रोडक्ट शोधतंय
तेव्हा तो आता जाऊन तुम्हाला नाही म्हणणार की तू टेंडर फाईल कर, हे कर, ते कर. तो डिजिटली जाणार आहे, तो सर्च करणार आहे, तुमच्यासारख्या 10 कंपन्या त्यातल्या बेस्ट ज्याचा ब्रँड ट्रस्टवर्दी वाटेल त्याच्या ब्रँड सोबत तो काम करेल, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन कस्टमर येतील. बट सर्व्हिस इंडस्ट्रीबद्दल जर आपण सेम बोलायचं झालं तर आतापर्यंत असं होतं की सर्व्हिस इंडस्ट्री जसं की CA, डॉक्टर हे झालं तर लोकांना असं कुठेतरी एक वाटायचं की ओळखीच्या माणसामधनं गेलं तर ट्रस्ट असतो. आता मीही आतापर्यंत ह्या अझम्पशन मध्ये असायचो की आम्हाला क्लायंट फक्त ओळखीच्या लोकांच्या ओळखीतनच येतील. बरोबर. कारण कुठेतरी माणूस जेव्हा CA सर्व्हिस शोधायला जातो तेव्हा तो ओळखीच्या माणसाच्या थ्रू जातो, बिकॉज ट्रस्ट हवाय. बरोबर. सो हा डायनॅमिक चेंज होतोय का, हे बदलतंय का? हे परफेक्ट उदाहरण झालं की हे डायनॅमिकली चेंज होते का. आणि CA सर्व्हिसेस तुमच्या वकील्स असतील, डॉक्टर्स असतील, म्हणजे ह्या क्रिटिकल सर्व्हिसेस आहेत जिथे आपल्या इकोसिस्टममध्ये काही लिगल काय कन्स्ट्रेंट आहेत तुमच्यासाठी की तुम्ही स्वतःचं मार्केट नाही करू शकत, ज्याला पुश मार्केट म्हणतात, पण पुल करू शकता. पण ह्या अनुषंगाने आपण जे आत्ता उदाहरण बघितलं की येणारी पिढी ती काय प्रेफर करते, त्यांचे चॉईसेस काय आहेत वगैरे. सो ना दोज गाईज डोंट वॉन्ट टू रिलाय ऑन ओनली वन सोर्स. ते स्वतः इंट्रोस्पेक्ट करतात, ऑनलाईन जाऊन तुमचे फुटप्रिंट्स बघतात, तुम्ही काय क्वालिफिकेशन आहे तुमचा, मग लिंक्डइनचा प्रोफाईल असेल, गुगल माय बिझनेस पेज असेल, तुम्ही इतर इकोसिस्टममध्ये कसं पार्टिसिपेट करताय ते बघता. तुमच्या कस्टमरने जरी तुमच्यासाठी निगेटिव्ह रिव्ह्यू दिले तर त्यांना माहिती आहे की नो वन इज 100% परफेक्ट टू गिव्ह ऑर सॅटिस्फाईड एव्हरीवन. म्हणजे 80-20 जे पर्टिक्युलर इक्वेशन आहे त्याच्यानुसार 80% तुमचे क्लायंट तुम्ही सॅटिस्फाय करू शकता, 20% नाही होणार. आणि हे सगळीकडेच सगळ्याच बिझनेस मॉडेलला आहे. तर ही जी असणारी आता येणारे बिझनेस ची पिढी आहे ती ते सगळं चेक करते आणि स्वतः डिसिजन घेते. त्यांना दुसऱ्याने डिसिजन लादलेले आवडत नाहीत, त्यामुळं ते डिजिटल कंटेंट कन्झ्युम करून डिसिजन घेतात आणि त्या डिसिजनवर ते स्टिक राहतात. अँड दे आर गोइंग टू गिव्ह द जस्टिफिकेशन, माझं डिसिजन आहे, चुकलं तर चुकलं, राईट तर राईट. आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आता जे आपण म्हणतोय की जी यंग जनरेशन मार्केटमध्ये आहे, ज्यांनी 2015 पासून जो मोबाईल रिव्होल्युशन आपल्याकडे पण आला तेव्हापासून ते मोबाईलवर आहेत आणि ते स्वतः रिसर्च करून गोष्टी हे करतात आहेत. तर इथून पुढे ना आता असणारी पिढी आणखीन जास्त शार्प होईल आणि तुमच्या टाईपच्या बिझनेसेसला पर्याय राहणार नाही की तुम्ही ॲटलिस्ट डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन करा. त्यांना इन्फ्लुएन्स न करण्यापेक्षा, इन्फ्लुएन्स हा फार वाईट वर्ड आहे, बरोबर, डोंट इन्फ्लुएन्स एनीवन, लेट यु नो गिव्ह देम द नॉलेज द्या. आणि त्यांना हे ज्यावेळेस कळेल की अरे हेच नॉलेज आहे आणि त्या नॉलेजसाठी आता प्रत्येक गोष्ट मला करायला वेळ नाहीये, वेळ हाच सगळ्याचा की टू सक्सेस आहे, मग मी आता एक्सपर्ट्सकडे जातो. आणि खूप खूप चांगल्या प्रकारे मी म्हणू शकतो की लोकांचा कल वाढत चाललाय की लेट अपॉइंट एक्सपर्ट. म्हणजे पहिल्यांदा लोक म्हणायचे मी सगळंच करतो, पण मी पण जस्ट म्हणतोय की अरे मी MBA करून धंदा चालवतोय, मीच फायनान्स बघतोय आणि मी अकाउंटिंग बघतोय, पण आता मला माहिती आहे की एक्सपर्ट काय व्हॅल्यू देऊ शकतो, त्यामुळे मला त्याच्याकडे लक्षच घालायचं नाही. मी माझ्या धंद्यात माझ्या कोअरमध्ये घालणार आणि असलेला क्वालिटी टाइम माझ्या हॉबीसाठी, फॅमिलीसाठी यूज करणार. पहिल्यासारखं लोक सगळीकडे सगळं करायचं हे जात नाही. हे आपल्या इंडस्ट्रीसाठी चांगलं आहे आणि ह्या अनुषंगाने तुम्हाला कॉन्टेंट जनरेट करणं स्टेरिओटाईप बिझनेसेसला आणि लोकांना नॉलेजमध्ये त्यांच्या कॉन्ट्रीब्यूट करणं, नॉट इन्फ्लुएन्स पण कॉन्ट्रीब्यूट करा नॉलेजमध्ये. तिथं त्यांना प्रॉब्लेमचे सोल्युशन कळतील, सोल्युशन काय हेच त्यांना कळायचंय. त्या सोल्युशनचं आर्किटेक्ट करून फायनलसाठी ते स्वतः एफर्ट्स नाही घेणार, ते तुमच्याकडेच आहे. अग्री. याच्यासाठी आता तुम्ही जसं म्हणले की नॉलेज केटर करायचं किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ब्रँड बिल्डिंग आणि तुमचं जे गुगलवरनं जे लीड जनरेशन आहे, सो दोन्हीपैकी कोणत्या गोष्टी सोबत चाललं पाहिजे की ब्रँड बिल्डिंग किती महत्वाचं आहे? बरोबर. सो खूपच चांगला क्वेश्चन आहे हा. याच्यासाठी ना मी तुम्हाला 2 अनुषंगाने उत्तर देऊ द्यायला हे होत आहे. एक तर ना तुमचा बिझनेस टाईप कुठला आहे हे प्रत्येकाला त्याच्या बिझनेसची इनसाइड आउट गोष्ट माहिती पाहिजे की तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये, तुमचा टार्गेट ऑडियन्स काय, कॉम्पिटिशन काय आहे आणि तुमच्या लिगल फ्रेमवर्क्स काय आहेत इंडियन लॉनुसार, त्या तुम्हाला कळायला हव्यात. आणि दुसरी गोष्ट की तुमचं आत्ताचं बिझनेस मॉडेल कुठल्या लाईफ सायकलमध्ये आहे. आपण प्रोडक्ट लाईफ सायकल जे बघतो तेच बिझनेससाठी ॲप्लिकेबल असतं. पहिली तुमची नॅसेंट स्टेज असते, मग अर्ली ग्रोथ असते, मग अर्ली ग्रोथ नंतर लेटर ग्रोथ येते, मग अर्ली सॅच्युरेशन येते, लेटर सॅच्युरेशन येते आणि मग तिथं डिक्लाइन व्हायला चालू होतं. सो असं जे तुमचं बिझनेस मॉडेल आहे
त्या स्टेजमध्ये तुम्ही कुठं आहात आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला डिजिटल मार्केटिंग अडॉप्ट करायला हवं. अदरवाईज लोक मी स्टार्टअप आहे आणि मग मला म्हणतात की तू एक्सटेन्सिव्हली ब्रँडिंग कर. अरे पण तुम्ही स्टार्टअप आहात, ब्रँडिंग करून तुम्हाला ROI जनरेट होणार आहे का? तुम्हाला काय दाखवायचंय स्टार्टअपमध्ये? तुम्ही सस्टेन होताय आणि तुमच्याकडे अकाउंट आहे आणि तुमचा रेव्हेन्यू जनरेट होतोय. उदाहरणार्थ दुसरं एक तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो, जो बिझनेस 10 वर्ष चांगल्या प्रकारे करतोय आणि त्याचे कॉम्पिटिशनकडे लोक चालत जातात, पण याला नवीन कस्टमर आणायला खूप जास्त चॅलेंजेस येतात आणि तो म्हणतोय नाही माझा पूर्ण अप्रोच परफॉर्मन्स आहे, एवढा पैसा टाकला तरच एवढा यायला पाहिजे, तर ते सुद्धा रॉंग आहे. तुम्ही ब्रँडिंगवर पण तिथे त्या इस्टॅब्लिश बिझनेसेसनी ब्रँडिंगवर एफर्ट्स घ्यायला हवेत. कस्टमरनी सांगायला हवं की मला यांच्याबरोबर काम करायचं, कारण तुमची लिगसी क्रिएट झाली आहे. मग तुम्ही लेटर ग्रोथ स्टेजमध्ये आहात, मग तुम्ही तिथं जर ब्रँडिंगवर इन्व्हेस्ट नाही केलं तर मग फायदा काय? कारण तुमच्याकडे सरप्लस अमाऊंट आहे बिझनेसच्या स्टेजनुसार आणि तुम्ही मग ती फक्त कस्टमर अक्वायर करून ROI जर ड्राईव्ह करा तर तुम्हाला स्केल ऑफ इकॉनॉमी नाही मिळणार. सो हे सगळं कॉम्बिनेशन आहे ना, हे खूप सायंटिफिक एकमेकांच्या काय बोलतात ना की कॉम्प्लेक्स प्रोबेबिलिटीनुसार ते करावं लागतं. नुसतं डिजिटल मार्केटिंग करायचंय म्हणून आपण कोणाला तरी हायर केलं आणि त्यांनी बिझनेस अंडरस्टँड न करता तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी दिली, आयदर दॅट स्ट्रॅटेजी इज गोइंग टू क्लिक बाय गॉड ग्रेस और दिस इज समथिंग तुम्ही स्प्रे आणि प्रे करा, म्हणजे मी सगळीकडे फवारतोय आणि आता काहीतरी पडेल, अशा गोष्टी होतात. आणि मॅक्सिमम डिजिटल मार्केटर्स जे करतात ते विदाऊट अंडरस्टँडिंग बिझनेस करतात आणि तिथे 80% मग आउटकम येत नाही. म्हणून ब्रँडिंग पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, परफॉर्मन्स पण तेवढं इम्पॉर्टंट आहे, पण ते बिझनेस मॉडेलची स्टेज कुठली आहे त्याच्यानुसार ते तुम्हाला अडॉप्ट करावं लागेल आणि तुमचं बिझनेस मॉडेल कुठलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे मी फक्त डिजिटली जायचंय, जसं की आता काल झोमॅटो कपिल शर्मा शोला गेला म्हणून मीही काहीतरी डिजिटली करायचं म्हणून मी कॅमेरा ओपन करून काहीतरी बोलण्यापेक्षा आय शुड अॅनालाइज मला ब्रँड कसा ट्रस्ट डेव्हलप करायचा, मला ब्रँड डेव्हलप कसा करायचा आहे, बरोबर, लोकांना मी गुगलवरती सर्च केल्यानंतर काय दिसलं पाहिजे, बरोबर, हे आधी अनालिसिस करू. मी आता कोणत्या स्टेजला त्याच्यानुसार माझं बजेट साईडला बरोबर, आणि मग मी एजन्सी सोबत जाऊन किंवा स्वतः काम करायचं हे कॉल घेऊन डिसाईड करू. राईट. मग एजन्सी सोबत जाणं किंवा स्वतः काम करणं ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे डिजिटली? कारण आज मी एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मीही जाऊन गुगलची माझी प्रोफाईल अपडेट करू शकतो, मीही इंस्टाग्रामवरती रील बनवत राहू शकतो, की माझ्या इंस्टाग्राम पेजला खूप सारे रील्स टाकलेत. बरोबर. देन व्हाय डिजिटल मार्केटिंग एजन्सी? परफेक्ट आहे. आता याचं उत्तर खूप मजेशीर आहे. ओके, तर मी स्वतः डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल आहे, माझी एजन्सी आहे, म्हणून तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी बरोबर जा हा मी बोलणार नाही. पहिल्यांदा सुरुवात इथून करतो. ओके, इन हाऊस रिसोर्स असणं हे कधी पण चांगलं, कधी पण चांगलं. कारण याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. त्या इन हाऊस रिसोर्सला तुमचा DNA इन आउट कळतो आणि तो DNA केल्यानंतर त्याच्याकडून जे आउटकम तुम्हाला मिळतं ते खूप सुपिरियर असतं आणि ते लॉंग टर्ममध्ये तुम्हाला ROI ड्राईव्ह करतं. अगेन ह्याचा दुसरा कॉन्टेक्स्ट असा आहे की तुमचं बिझनेस मॉडेल काय. तुम्ही जर 100% डिजिटल प्रोडक्ट बनवत आहात, डिजिटल मार्केटिंग प्रोडक्ट म्हणजे जसं ई-कॉमर्स आहे, म्हणजे कस्टमर 100% डिजिटल येतोय आणि त्याला 80% मी डिजिटली सर्व्ह करतोय, 20% फक्त माझं प्रोडक्ट लॉजिस्टिकली डिलिव्हर होतंय, त्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही इन हाऊसच इन्व्हेस्ट करा. ओके. दुसरी गोष्ट, तुमचा टर्नओव्हर एक 15 करोडच्या आत आहे, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहात आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा इव्हन सर्व्हिस इंडस्ट्री आहात आणि तुमचं 15 करोडच्या आत आहे आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा सध्याची जी लाईफ सायकल आहे ती अर्ली ग्रोथ स्टेजमध्ये आहे आणि तुम्ही मॅक्सिमम 1 मॅन किंवा 2 डिरेक्टर आहात, जे 2 डिरेक्टर वेगवेगळे फंक्शन बघताय. मार्केटिंग हा तुमचा स्किल नाहीये, तिथे तुम्ही एजन्सीकडे जायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही 40-50 करोडच्या रेंजमध्ये याल आणि ज्यावेळेस एक मार्केटिंग इंडिपेंडेंट डिरेक्टर हायर करू शकाल त्यानंतरच तुम्ही विचार करा की इन हाऊस डिजिटल मार्केटिंगची टीम घ्यायला हवी. एकतर मार्केटिंग स्किल्स असेल तरच तुम्ही इन हाऊसचा ट्राय करा. जर मार्केटिंग स्किल्स नसेल तर जोपर्यंत तुम्ही डिरेक्टर मार्केटिंग ठेवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही इन हाऊसचा विचार करू नका. ओके. तर ह्या 2 अनुषंगाने मी तुम्हाला डिजिटल बिझनेस मॉडेल असेल तर त्यांनी मागे पुढे न बघता इन हाऊसच करावं आणि जे दुसरे टाईपचे बिझनेस मॉडेल्स आहेत की ज्यांचा मेन फोकस्ड हा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस रॅदर दॅन द डिजिटल बिझनेस मॉडेल असा आहे, त्यांनी एजन्सी बरोबरच जावं. ते खूप जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह होतं. एजन्सीजकडे वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे स्किलसेटची लोक असतात,
ती तुम्हाला आयदर काय बोलतात ना की तुमच्या ऑब्जेक्टिव्हनुसार बिझनेस मॉडेलनुसार त्या लेवलवर तुम्हाला ती सर्व्हिस देऊन कॉस्ट इफेक्टिव्ह सर्व्हिस देऊन तुम्हाला ते प्रॉफिटमध्ये घेऊन येऊ शकतात. तर याचं उत्तर असं होऊ शकतं. ओके, म्हणजे मी आज एडिटर, शूटिंगवाला माणूस, क्रिएटिव्ह हे 3 लोक हायर करून लाख रुपये खर्च करण्यापेक्षा मी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सीला जाऊन त्याला एक कॉस्ट इफेक्टिव्ह, कारण तो ऑलरेडी 10 कंपन्यांसोबत काम करतोय, दॅट विल बी मोर कॉस्ट इफेक्टिव्ह. हो, आणि त्याचं नॉलेज, आता तुम्ही नॉलेज कम्पेअर नाही करू शकत. येस, बिकॉज ही इज वर्किंग 20-25 कंपनी, सो त्याला मार्केटिंग माहिती आहे आणि ही इज काइंड ऑफ वर्किंग लाईक अ मार्केटिंग हेड फॉर युअर कंपनी. राईट. डिजिटल मार्केटिंग मध्ये नेमकं येतं काय काय, जसं की इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, गुगल आहे. बरोबर. नक्की डिजिटल मार्केटिंग मध्ये येतं काय काय, कारण मी खूप सारे आता आस्पेक्ट्स पाहतोय डिजिटल मार्केटिंग साठी. मला झोमॅटोने काल जे केलं, आय एम इम्प्रेस्ड. म्हणजे असं होतं की यार एक ब्रँड ट्रस्ट डेव्हलप करण्यासाठी, किंवा तो माणूस इतक्या वेळा दिसतो दीपेंदर गोयल आपल्याला, बरोबर, की आता कुठेतरी झोमॅटो बद्दल एक कुठेतरी ऑटोमॅटिकली सिंपती तयार झाली आहे, कुठेतरी एक अटॅचमेंट तयार झाली. कारण इतक्या प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडियन सोबत त्याने केला एक शो, कपिल शर्मा शो आहे, किंवा तो स्वतःमध्ये डिलिव्हरी बॉय बनून फिरला, त्याची त्यांनी खूप जास्त PR केलं. सो नक्की म्हणजे डिजिटल मार्केटिंग मध्ये येतं काय काय. बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे आता लोक रील्स आपण म्हणतो, इंस्टाग्राम असेल, तुमचे युट्यूब शॉर्ट्स असतील, त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागले की डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त ह्याच गोष्टी आहेत. सो डिजिटल मार्केटिंग याच्यापेक्षा खूप मोठं आहे. म्हणजे इट्स अ काइंड ऑफ यू राईट व्हॉट यू सी इज द पार्ट ऑफ आइसबर्ग. ओके, विच इज ओनली 5% जो लोक ह्या प्लॅटफॉर्मवर करतायत. सो पूर्ण मार्केटिंग जे आहे, सायंटिफिक मार्केटिंग, सेल्स अँड मार्केटिंग प्रोसेस, ह्या आता डिजिटलमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. आणि मग याच्यामध्ये 2 डिस्टिंग्विच किंवा 2 प्रकार याच्यामध्ये होतात. एक आहे तुमचं ब्रँड मार्केटिंग, एक आहे तुमचं परफॉर्मन्स मार्केटिंग. आता मी जसं मगाशी उत्तर दिलं की ब्रँड कधी करावा, परफॉर्मन्स कधी करावा, तर ब्रँडमध्ये काय येतं की तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करा, आणि कॉन्टेंट क्रिएट करणं हा स्किल सेट आहे, ही स्ट्रॅटेजी आहे. ओके, हे एक्झिक्युशन नाही आहे. पण तो कॉन्टेंट कुठल्या प्लॅटफॉर्मवर ॲम्प्लिफाय करायचा आहे, किती लेवलपर्यंत पेनिट्रेट करायचं आहे, ती झाली डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी. म्हणजे आज तुम्ही ही सिरीज करताय, ती युट्यूबवर जाईल, पण ते युट्यूबवर जाण्या अगोदर याच्यातनं मला एक 30 सेकंडचा बाईट्स काढायचा आहे, तो इंस्टाग्रामवर व्हायरल करायचा आहे, म्हणजे माझ्या युट्यूबवर लोक येतील. हा झाला ॲम्प्लिकेशनचा, ब्रँडिंगचा प्रकार. ओके, मग लोकांनी तुम्हाला का हायर करावं, तर मग CA ईश्वर यादव हे सिरीज चालवतायत आणि लोकांना अवेअर करतात आहेत. मग कॉन्फिडन्स लेवल येणार आणि मग लोक तुमच्याकडे येणार. हा तुम्ही ब्रँडिंगची ऍक्टिव्हिटी याच्यासाठी उपयोगाला येईल. मग परफॉर्मन्ससाठी काय, तर तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये लोकांपर्यंत जाऊन मार्केटिंग करणं, की माझ्या सर्व्हिसेस CAच्या हायर करा, हे लिगलमध्ये बसत नाही, त्यामुळे तुम्ही ते करू शकणार नाहीत. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला हा ब्रँडिंगचा पर्याय आहे. दुसरा जर बिझनेस मॉडेल बघितलं, आपण एक्झाम्पल घेतलं तर इंटेरियर डिझायनरवाला. सो इंटेरियर डिझाईनच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे, जे आज युट्यूबवर रील्स बिफोर अँड आफ्टर वाले चालतात आणि लोक चाव से देख रहे असं म्हटलं जातं ते गोष्ट, की ती सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे आता. तर याचा ह्या बिझनेस मॉडेलला तुम्हाला काय करायला हवं, तर ह्या बिझनेस मॉडेलला ब्रँडिंग अजिबात करायला नको. कारण जो कस्टमर इंटेरियर डिझायनर हायर करतोय किंवा त्याचं ॲस्पिरेशन आहे, तो कस्टमर तो किती मोठा माणूस आहे, त्याचं ऑफिस किती मोठं आहे हे बघत नाही. त्यांनी काय क्रिएटिव्हिटी आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन कसं करतोय आणि पास्ट त्याचा पोर्टफोलिओ कसा आहे, काय प्रोजेक्ट केलेले आहेत ते तो बघतो बिफोर आफ्टरवाले, आणि डिसिजन घेतो की मला हा इंटेरियर पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना इन्क्वायरी जनरेशन पासून त्या कस्टमरच्या इकोसिस्टम मध्ये जावं लागतं. मग त्याच्यासाठी कंटेंट जनरेशन करणं, शॉर्ट रील्स करणं, दॅट्स द डिफरंट पार्ट. पण तो ब्रँडिंगचा नाही झाला, तो सगळा इन्क्वायरी जनरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू व्हायला हवा. लोकांनी तुम्हाला इन्क्वायरी करायला हवी, मग तो गुगलवर असेल, मेटावर असेल, युट्यूबवर असेल किंवा इन्स्टावर असेल, पण तो सगळा कॉन्टेंट इन्क्वायरी जनरेशनचा असावा. आणि मग तुम्ही त्याला फनेलमध्ये घेऊन त्याला एंगेजमेंट मॉडेल सुद्धा डिजिटली द्यायला हवं. मग त्याला जे साईट व्हिजिट्सला तुम्ही कुठे प्रोजेक्टला घेऊन जाताय, तिथून पुढे त्याची फिजिकल जर्नी चालू होईल. पुन्हा तो डिजिटलवर येईल ज्यावेळेस तुम्ही त्याला प्लॅन देणार, तो डिजिटलीच प्रेझेंट करा, पर्सनली जाऊन करू नका. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या परफॉर्मन्समध्ये येतात. कस्टमर ॲक्विजिशन टू एंगेजमेंट अँड एंगेजमेंट टू कन्व्हर्जन. आणि मग त्याच्यानंतरही असे बिझनेस मॉडेल आलेत की ज्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस सेलिंग, अप सेलिंग सुद्धा डिजिटल करू शकता. हा झाला परफॉर्मन्सचा प्रकार. मग याच्यामध्ये गुगल
आणि मेटा हे खूप जास्त रोल प्ले करतात की तुमच्या नवीन कस्टमरपर्यंत पोहोचायचे. पण हे सोडून आलेल्या कस्टमरला एंगेज करण्यासाठी मग आता जे नवीन लोक म्हणतात की व्हॉट्सअप मार्केटिंग हे फ्युचर आहे. कारण आपण जर ॲव्हरेज सायंटिफिक मार्केटिंग डेटा हार्वर्ड बिझनेस स्कूलचा जर आता लेटेस्ट बघितला तर ऑन ॲन ॲव्हरेज एक एशियन माणूस व्हॉट्सअप दिवसातनं त्याच्या 9 तासाच्या ॲक्टिव्ह आवर्समध्ये किती वेळा बघतो तर 52 वेळा बघतो. 52 वेळा माणूस व्हॉट्सअप चेक करतो. मग जो 52 वेळामध्ये चेक करतो तर तुम्ही त्याच्यामध्ये 5 वेळा जर पिंग केलं त्याला तर तुमचा ब्रँड किती पेनिट्रेट होऊ शकतो. पण तुम्ही अननोन आहात त्याला आणि तुम्ही मेसेज पाठवला तो तुम्हाला स्पॅम करून ब्लॉक करतो. तुम्ही एक प्रॉस्पेक्ट कस्टमर लूज करता. पण त्या कस्टमरला ॲक्वायर करून त्याला एंगेज करा. अशा प्रकारे व्हॉट्सअप मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग किंवा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे जे काही सूट्स आले आहेत त्यांना त्या कस्टमरला विकण्यापेक्षा त्याला ॲडव्होकेसी द्या आणि ॲडव्होकेसी देऊन मग सेल्स करा. हे बिझनेस मॉडेलचं मंत्र आहे, तंत्र आहे. तो पार्ट झाला परफॉर्मन्स मार्केटिंगचा, सस्टेनेबल मार्केटिंगचा. म्हणजे फक्त ब्रँडिंग करून तुम्हाला चालणार नाही, तो ब्रँड रिकॉल पण यायला हवा. नाहीतर मी काहीतरी बघितलं आणि विसरून गेलो, मी रील बघितलं एक इंटेरियरवाल्याचं, मला चांगलं वाटलं, रील दिसायला खूप चांगलं हो, तुम्ही चांगलं इंटेरियर केलाय, पण त्या कस्टमरला जेव्हा इन्क्वायरीची किंवा त्याची गरज येईल तेव्हा त्याला आठवेल का ते रील यांचं आहे म्हणून. मग तुम्ही ब्रँडिंगवर नाही खर्च करायला हवा, तिथं परफॉर्मन्सच यायला हवा. परफॉर्मन्स आला की त्याला त्याच अनुषंगाने क्लोज करा आणि ब्रँडिंगवाल्याला ब्रँडिंगवाल्याच्या ॲस्पेक्टनी क्लोज करा, तर त्याचं नाव तोंडावर येईल. म्हणजे ह्या सगळ्या अनुषंगाने गुगलवर ऑर्गॅनिक रँकिंग पण फार महत्त्वाची आहे. तुम्हाला गुगलचं पेड ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या बिझनेस मॉडेलनुसार पण खूप उपयोगी पडतं. तुम्हाला मेटा लीड जनरेशनला उपयोगी पडतो, पण मेटा म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक किंवा शॉर्ट्स, पण हे जास्त करून तुम्ही ब्रँडिंगसाठी यूज करावं. लोक आजकाल तो मेन प्लॅटफॉर्म म्हणून कन्सिडर करतात. पण अजून 6 महिने ते 1 वर्षांनी पुन्हा बॅक टू फोर्थ येणार आहे. हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी लीड जनरेशनचा पर्याय राहणार नाही आहेत. तुम्हाला हे ब्रँडिंगच करावे लागतील. तिथून कस्टमर इन्क्वायरी करतील, पण त्यांचा डिस्क्वालिफिकेशनचा रेशो वाढणार आहे. त्यामुळे तुमचा ROI ड्राईव्ह नाही होणार. त्यामुळे तुम्ही हा परफॉर्मन्ससाठी कन्सिडर नका करू, ब्रँडिंगसाठी करा. परफॉर्मन्ससाठी तुमचे बाकीचे चॅनल आहेत की कस्टमरला रीच आउट केल्यानंतर, त्याची इन्क्वायरी आल्यानंतर त्याला एंगेजमेंट मॉडेलमध्ये टाका. तो झाला तुमचा परफॉर्मन्सचा कस्टमर इकोसिस्टीम आणि तिथून पुढे कस्टमरला फायनल स्टेजपर्यंत घेऊन या परफॉर्मन्स मार्केटिंग. तर ह्या 2 डिस्टिंग्विश याच्यामध्ये ह्या गोष्टी ॲक्टिव्हिटी होतात. नॉर्मली 8 चॅनल डिजिटल मार्केटिंगमध्ये कन्सिडर केले जातात. गुगल ऑर्गॅनिक, गुगल पेड, सोशल मीडिया ऑर्गॅनिक, सोशल मीडिया पेड, त्यानंतर तुमचं कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट किंवा ORM ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट हे एक होलिस्टिकली कन्सिडर केलं जातं. त्यानंतर तुमचं ईमेल मार्केटिंग होतं, व्हॉट्सॲप आणि SMS मार्केटिंग होतं. त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग होतं, ज्याला आपण चॅनल पार्टनर वगैरे ही टर्मिनॉलॉजी होतो. ते पण तुम्हाला डिजिटल बिझनेस घेऊन येऊ शकतात. आणि आता जे अपकमिंग किंवा जे आपण म्हणतो की प्रिडिक्शन मार्केटिंग, जे बँकिंग आजकाल यूज केल्या जातात, बिग डेटा वगैरे आपण जे म्हणतो, ऑटोमेशन हे आहे, तर तो एक नवीन चॅनल क्रिएट होतोय बिझनेससाठी की असलेल्या कस्टमरच्या लाईफ सायकलनुसार तुम्ही त्याला काय प्रोडक्ट विकू शकता हे तुम्ही प्रोबॅबिलिटी मेट्रिक्सनी डिफाईन करून त्याला त्या टाईपच्या ऑफर सेंड करायच्या आणि त्याला तसं कस्टमाइज करून घेऊ आपल्या फनेलमध्ये पुन्हा घेऊन यायचं. तो झाला तुमचा बिग डेटा प्रोबॅबिलिटी बिझनेस मॉडेल, जे रिटेन्शन आणि परफॉर्मन्समध्ये येतं. तुम्ही बघितलं असेल तर बँकेच्या ऑफर्स येतात, गेट अ डिस्बर्सल इन 5 मिनिट और ब्ला ब्ला. तसंच तुम्हाला ई-कॉमर्सच्या ऑफर्स येतात, आज हे करा, स्विगीचे ऑफर येतात. हे सगळे तुमच्या प्रोबॅबिलिटी बिझनेस मॉडेल, सायंटिफिक डेटा आणि तुमचे कस्टमर प्रोडक्ट कन्झम्पशन पॅटर्न बघून ते प्रिडिक्ट केले जातात आणि फ्युचर पण ते आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टींवर तुम्ही मार्केटिंग करू शकता. तर आपण ह्याच्याच अनुषंगाने AI मुळे काही गोष्टी बदलल्या आहेत का मार्केटिंगच्या किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये, किंवा व्हॉट इज द फ्युचर? कारण AI मुळे बऱ्याचशा गोष्टी बदलतील असं वाटतंय. आता जाऊन आमच्यासारखे लोक कुठेतरी अडॉप्ट करतायत सोशल मीडिया वगैरे, कारण बरेचसे लोक इथून येऊन पैसा कमवून पण गेले. बरोबर. बट मग व्हॉट इज द फ्युचर, की आम्ही आता शुड वी गो विथ दिस, का आणखीन काहीतरी नवीन येतं ज्याच्यासाठी आम्ही आतापासून तयारी करायला पाहिजे? मी याचं उत्तर थोडा वेगळ्या अनुषंगाने देईल. AI म्हणजे काय, तर हे आपल्याला थोडं अंडरस्टँड करावं लागेल का हा टेक्नॉलॉजीचा एक प्रकार आहे. टेक्नॉलॉजी येणार, जसं आपण कम्प्युटर नव्हता पहिल्यांदा आला, मग DOS, नंतर मग OS वगैरे वगैरे, तसंच याचे पण फेजेस आहेत. त्याचा जास्त भाऊ करायला नको. पण
याचे इम्प्लिकेशन्स बिझनेसवर काय होणार आहेत हे अंडरस्टँड करायला हवं. कारण AI झालं तर आणखीन पुढे काहीतरी येणार आहे. ओके, माइट बी रोबोट्स येतील, ते करतील. म्हणजे आता हे तुमचे जनरेटिव्ह रोबोट्स आहेत म्हणायला गेलं तर. ऍक्च्युअल रोबोट्स येतील ते तुमचे, बट दिस इज व्हॉट द टेक्नॉलॉजी इज गोइंग टू अडॉप्ट चेंजेस अँड दॅट्स हाऊ इट इज गोइंग टू इम्प्लिमेंट ऑन युअर बिझनेस मॉडेल. हे सगळं करताना तुमच्या बिझनेस मॉडेलवर कुठल्या टाईपचा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट आहे किंवा जनरेटिव्ह AIचा आहे ते तुम्हाला अंडरस्टँड करणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये होतंय काय की ज्या आपण रिपिटेटिव्ह काम करतोय आणि जिथे माणसाची गरज नाही आहे ते रिप्लेस करत चाललंय. बरोबर. आणि तेच डिमांड आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की बाई नाही आली तर बायांची चिडचिड होते. रोबोट्स आलाय, विथिन 1 year त्यांनी मार्केट पेनिट्रेशन खूप चांगल्या प्रकारे केलं. इकॉसचे रोबोट हातासारखे विकले जातात. का तर इथं बसल्या बसल्या सगळं होतंय. माझा कॉल चालू आहे, बाई नाही आली तर मला घेणं काय, पुसून पण घेतोय आणि क्वालिटी त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. ओके, आणि आता तो लर्निंग मोडमध्ये तो काय करतोय की डेटा कलेक्ट करतोय आणि पुढच्या वेळेस त्याचा अपग्रेडेड व्हर्जन येईल, तो आणखीन काहीतरी भिंत वगैरे साफ करायचे काहीतरी घेऊन येतील. आता हे जे वर्क आहे, रिपीट वर्क आहे, त्याला रिप्लेस करत ह्या त्या टेक्नॉलॉजी चालल्या आहेत. याच्यामध्ये माझ्या बिझनेसला काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे तुम्हाला आत्ता कळायला हवं. कारण कस्टमर चेंज नाही होणार, तुमच्या ऑफरिंग्स चेंज होऊ शकतात. बिझनेसच्या प्रोडक्ट प्रिपोजिशन्स टू कस्टमर हे चेंज होऊ शकतात. पण मग याच्यामध्ये टेक्नॉलॉजी चेंज होऊन मला काय करायला हवं माझ्या बिझनेसमध्ये हे तुम्हाला आत्ता कळायला हवं. नाही थोडंसं लवकर कळलं तर लेटर ऑन तुम्ही अडॉप्ट तरी करायला हवं. मग याच्यामध्ये ऍडव्हान्टेज जेवढे लवकर करायचे तेवढी डिसएडव्हान्टेज पण आहेत. ओके, तर सेम गोष्ट आहे की फ्लोमध्ये जा, त्याचा भाऊ करू नका, पण त्याला पूर्ण इग्नोर पण नका करू. आता याच्या ज्या चेंजेस AIच्या प्रत्येक बिझनेस मॉडेलला आहेत, स्पेसिफिकली टेक्नॉलॉजी रिलेटेड बिझनेस मॉडेल जे आमचं डिजिटल मार्केटिंगची इंडस्ट्री आहे ती तर ड्रॅस्टिकली चेंज होणार आहे. म्हणजे कंटेंट क्रिएशन हा प्रकार सगळ्यात जास्त अवघड आहे. ओके, पण मग आता होतंय काय की AIमुळे तुम्हाला स्क्रिप्ट मिळतीये, स्क्रिप्ट मिळाली की तुमचा वेळ वाचतोय, मग क्रिएटिव्हिटीवर व्हिडिओ बनवून मिळतात. पण मग आता हे रिकमेंडेड होणार आहे का? नाही होणार. कारण आपण माणसं आहोत की AIने जनरेट केलेला तुम्ही किती दिवस बघू शकता. बघितल्यानंतर तिथं जर व्हेरिएशन आलं नाही, माणसाचं ब्रेन आणि माणसाचं हॅबिट नॅचरली अडॉप्टेड असतं, तसं AI लगेच नाही होणार. त्याला शिकवावं लागणार आहे ना तुम्हाला. आणि मग माणसं त्या टाईपच्या कॉन्टेंटला ऑटोमॅटिकली स्वाईप करतील आणि जो ओरिजिनल कॉन्टेंट आहे त्याच्याकडे पुन्हा येतील. दिस इज अ सायकल. पण ते सोडून तो टेक्नॉलॉजीवर कुठे इम्पॅक्ट करणार आहे तर तो तुमचा कॉस्ट इफेक्टिव्हवर इम्पॅक्ट करणार आहे. आज मला जर स्क्रिप्ट पाहिजे आणि माझी म्हणतोय की कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनर आहे, मी एक स्क्रिप्ट रायटर नाही घेऊ शकत, तर मला 5 मिनिटाच्या स्क्रिप्टसाठी माझा AI देतोय, मला आयडिया देतोय. फक्त मी लिहून घ्यायचं की नाही त्याच्याकडून कॉपीराईट्स किंवा त्याच्याकडून स्क्रिप्ट लिहून घ्यायची की नाही, आयडिया तर येते. मग आयडियासाठी मी माझी इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला म्हणतो तू फक्त डायलॉग लिहून दे. याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन्स मिळणार आहेत, पण तेवढे ते सस्टेन राहतील याची आत्ताही शाश्वती नाहीये. माणसांना पर्याय नाहीये, माणसांच्या मेंदूला पर्याय नाहीये. फक्त आपण काय करतोय, पर्याय रिपिटेटिव्ह गोष्टीला शोधतोय आपली लाईफ इझी करण्यासाठी. आणि त्याची टेक्नॉलॉजी सीमित आहे. आपले हे पूर्ण आपल्यावर आहे की आपण त्याला कशाला इम्प्लाय करायचं. दॅट्स इट. हे खूप टेक्निकल प्रश्न झाले. ह्याच्यासोबत तुम्ही जेव्हा हे सगळं सांगत होते, माझ्या डोक्यामध्ये एक पाठीमागे प्रश्न चाललेला होता जो मला विचारायचा आहे की बरेचसे इंस्टाग्रामचे पेजेस असे आहेत ज्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजच्या कंटेंटचा आणि त्यांच्या बिझनेसचा काहीच संबंध नाहीये. म्हणजे भरपूर फनी रील्स असतात, काहीतरी क्रिएटिव्ह वेगळे रील्स असतात. बरोबर. तर मग त्याचा काय ब्रँड डेव्हलपमेंट म्हणजे का करतात ते लोक? त्याच्यामध्ये काय आयडिओलॉजी आहे? याच्यामागे आयडिओलॉजी काहीच नाही, याच्यामध्ये फक्त सायकोलॉजी. ओके ओके, सायकोलॉजी त्या माणसाची आहे. ओके ओके. आता होतंय काय ना की प्रत्येक जण आपल्या लाईफचा हिरो आहेच आहे. पण आता सोशल मीडियामुळे लोकांना असं वाटतंय की मी फेमस व्हावा, मी लोकांनी 4 लोकांनी ओळखावं. हे इनटँजिबल गोष्टी आहेत फ्रँकली सांगायचं झालं तर. कंटेंट तुम्ही तुमच्या स्वतःसाठी अगोदर जनरेट करा. तुम्ही त्याच्यामध्ये सॅटिस्फाय असेल तर तुमचं कस्टमर किंवा तुमचा टार्गेट ऑडियन्स सॅटिस्फाय होणार आहे. आणि जसं मी म्हणतोय की डिजिटल मार्केटिंगचं कोर काय आहे तर टार्गेट द निश. तुम्ही पूर्ण लोकांना टार्गेट नाही करू शकत मेसेजमधनं. तुम्ही तुमचं निश पकडा आणि त्या निशसाठी कॉन्टेंट जनरेट करा, तरच ते सक्सेसफुल होणार आहे. तुमचा बिझनेस CAचा आहे आणि तुम्ही रील्स काढताय बॉलिवूडच्या मूवीच्या याच्यावर, मिमीजवर काही ह्युमरस काढताय, काही रिव्ह्यूज काढताय, दॅट इज नॉट गोइंग टू वर्क ॲट ऑल. म्हणजे तुम्ही तुम्हाला स्वतःला डायल्यूट करताय. सो लेट
स्टिक ऑन द कॉन्टेंट. माझा एक्सपर्टाईज काय, ओके. मग उद्या जर मी म्हटलं की माझा एक्सपर्टाईज डिजिटल मार्केटिंगचा आहे आणि मी काहीतरी रोडवर जाऊन फूड ब्लॉगरचे व्हिडिओ गेलो आणि माझ्या डिजिटल मार्केटिंग चैनलवर टाकला, तो लोग चाव से देखेंगे, लेकिन उससे ROI नहीं जनरेट होगा ना. लोग क्या बोलेंगे, लोग म्हणतील तुझे डिजिटल मार्केटर आहे पण आता तो फूड ब्लॉगर झालाय. त्याच्यातनं मला मिळणारा इन्कम आहे ना, तुम्ही जर अंडरस्टँड केला, लोकांना ते इन्कम एक डिजिटल मधनं मिळणारा तो फार जास्त लो हँगिंग वाटतो की हे इसने वो किया, तो इन्कम आणि तुमचा कोर बिझनेस, ओके. जर याला तुम्ही कम्पेअर केलं लॉंग टर्म मध्ये ना, हे म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट द इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट क्रिएटर, पण यांचे जेवायचे वांदे होतील 2 वर्षानंतर, ज्यावेळेस तुमचा कन्झम्पन पॅटर्न बदलेल. त्यावेळेस ट्राय टू अंडरस्टँड की तुम्ही काहीतरी रील काढताय आणि मग गुलगुलीत बोलताय आणि मग किती वेळ बोलणार हो. 2 वर्षानंतर तुम्हाला पर्याय आहे का. आणि ह्या माणसानी आई वडिलांना बायकोला इन्व्हॉल्व करून फक्त ह्युमरस केलंय, त्याचा स्किल सेट्स काय. 2 वर्षानंतर लोक हे नाही बघणार. मग याच्यासाठी तुम्ही कशावर इन्व्हेस्ट करायचं. इन्फ्लुएन्सर असेच आहेत जे काहीतरी फॅमिली रिलेटेड फनी, काहीतरी फॅमिली इन्व्हॉल्व करून त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड पैसे कमवलेत. बट माझाही सगळ्यांना तोच प्रश्न असतो की दे डोंट हॅव दॅट स्किल सेट ना. एक कुठेतरी इंस्टाग्रामची त्यांची पॉप्युलरिटी संपली की पुढे काय. मग त्यातले फक्त किती सक्सेसफुल होतात हा आकडा बघायला पाहिजे. कारण इव्हन 2% लोक पण सक्सेसफुल होत नाहीत. किती लेटेस्ट अशा गोष्टी आहेत की सोशल प्रेशर क्रिएट होतंय, फायनान्शियल प्रेशर क्रिएट होतंय, म्हणून इन्फ्लुएन्सर आत्महत्या पण करतात. हा प्रश्न फार मोठा आहे आणि हा 2 वर्षांनी फार मोठा होणार आहे. हे कुठेतरी बिंग अ सोसायटी आपल्याला पण रील्स बघताना लाईक कोणाला करायची आणि कोणाला कमेंट करायचं हे ठरवावं लागणार आहे. तर त्याला एन्करेजमेंट गेलं तर तो काय करेल, कामधंदा बाकीचा सोडायचा म्हणून मला येते आणि करेल. 2 वर्षानंतर ते जर निघून गेलं तर वेळ निघून गेली तर तो पुन्हा कुठेच येऊ शकणार नाही. कॉन्ट्रोवर्सी चालली आहे एका छोट्या मुलाबद्दल जो साधू बाबा झालाय वगैरे. सो इट इज वन अँड द सेम की काय आहे, आपण कशाला फॉलो करतोय किंवा आपण कशाला प्रमोट करतोय. इट इज रॉंग थिंग. कारण मग आणखीन मुले जर त्याच फ्लो मध्ये जायला लागली तर मग एज्युकेशनचं काय होईल. आय अग्री. हे डिजिटल बद्दल झालं. म्हणजे खूप डिजिटल बद्दल खूप चांगलं इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मला ऐकायला भेटल्या. खूप इंटरेस्टिंग होत्या. माझ्यासाठी बरेचसे आस्पेक्ट्स नवीन होते. अदर वे मला आणखीन काही गोष्टी तुम्हाला विचारायला आवडतील, जसं की तुमचे आवडते बुक्स कोणते आहेत. ओके, खूप चांगला प्रश्न आहे. मी असा एका टाईपचं जॉनर वाचत नाही, पण मी वाचतो ना सेल्फ हेल्पची बुक्स अजूनही वाचतो. ओके. याचं कारण काय ना की प्रत्येकाला कंटिन्युअस चेंज लागतो. मी जास्त करून मराठी पुस्तक वाचतो कारण एज्युकेशन मराठीत झालंय. ओके, ते लगेच भावतं, लगेच कळतं, वेळ वाया घालवता येत नाही. पण वाचताना मी जे काही प्रेफर करतो ते बिझनेसेस क्रिएट करणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत. म्हणजे आता लेटेस्ट जे कॉलिन्सचं बुक मी वाचतोय, गुड टू ग्रेट. ओके, त्या पुस्तकातनं मला कळतंय की चांगल्या प्रकारे बिझनेसेस कसे क्रिएट करावे. बिझनेस क्रिएशन आणि दुसरी गोष्ट की सेल्फ हेल्पची बुक. मग ते 5 थिंग्स यू शुड लर्न वेन यू बिकम मिड साईज कंपनी CEO, अशा पुस्तकं वाचून पण आपल्याला कळतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे. सो सेल्फ हेल्प बुक आणि तुमच्या बिझनेस क्रिएशनचे किंवा बायोग्राफीज ज्या लोक आहेत मग त्या वेगवेगळ्या याच्यातनं बिझनेसेसच्या बायोग्राफीज मी सध्या वाचतोय. त्याचं मला म्हणजे सध्या इन द सेन्स MBA पासून वाचतोय आणि ह्या 2 जॉनरचीच बुक्स मी जास्त वाचतो आणि याच्यातनं खूप जास्त शिकायला मिळतं. मी जरी स्वतः 16 वर्षापासून डिजिटल मार्केटर असलो तरी मी हार्ड कॉपी विकत घेऊन वाचतो. ते कुठेतरी मला डिजिटल डिटॉक्सचा एक्सपिरियन्स पण देतं. कारण प्रत्येक वेळेस स्क्रीनच्या समोर जाणं, टॅब बघणं, मोबाईल बघणं, इट्स नॉट गुड फॉर हेल्थ. आणि त्याच्यामध्ये काय होतं ना की तुमच्या मेंदूची क्रिएटिव्हिटी पण श्रिंक होऊन जाते. जोपर्यंत आता हे मी असं सांगतोय कारण माझं बॅकग्राऊंड, माझ्या पिढीचं बॅकग्राऊंड हे पाटी पेन्सिल आणि वही आणि पेन्सिलवरनं आलंय. जोपर्यंत नोटबुकवर काही थॉट्स स्वतः टाकले जात नाहीत तोपर्यंत ती क्रिएटिव्हिटी येत नाही. मग असं अपब्रिंगिंग झाल्यामुळे मला तरी असं वाटतं की हार्ड बुक आणि जे पेन पेपरची नोट करायची सवय लहानपणापासून लागली आहे तोपर्यंत पेन पेपर घेऊन मी जोपर्यंत बोलत नाही किंवा काही थॉट प्रोसेस टाकत नाही तोपर्यंत मला माझ्या बिझनेससाठी आयडिया येत नाहीत. म्हणून ह्या गोष्टी पुस्तकं विकत घेऊन, हार्ड बाउंड घेऊन, मराठी लँग्वेजमधली घेऊनच वाचतोय आणि ह्या 2 प्रकारची वाचतोय. ओके. आणि त्याच्यासोबत तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला ट्रेकिंगची खूप आवड आहे, तर ट्रेकिंगचा काही पर्सनल आयुष्यामध्ये इम्पॅक्ट आहे कुठे किंवा
आपण म्हणू शकलो की शिवाजी महाराजांचा काही इम्पॅक्ट आहे? खूप चांगला प्रश्न विचारला. आता हा थोडासा आपल्या विंटरचा आउटबीट आहे. मी सांगायला मला आवडेल की माझ्या राईट लेगला पोलिओ आहे 3 वर्षापासून, वय वर्षाच्या 3ऱ्या. आता लगेच मी दुसऱ्या गोष्टींवर येतो की तुम्ही बोला शिवाजी महाराज. आता झालंय काय ना, आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना एक खूप प्रोटोटाईपमध्ये अडकून ठेवलंय. सो द पर्सनॅलिटी इज ग्रेट. म्हणजे फक्त असंच हा होते ना असंच होतं आणि फक्त सॅफ्रोनायझेशन हा शिवाजी महाराजांचा स्टॅम्प नाहीये. तुम्ही जर पुस्तक शिवाजी महाराजांची वाचली जी प्रोटोटाईपला सोडून आहेत, मी आता कुठल्या लेखकाचं नाव घेऊन कॉन्ट्रोवर्सी नाही करणार, पण शिवाजी कोण होता अशा टाईपची जर तुम्ही पुस्तकं वाचलीत आणि खरंच शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट स्किल्स तुम्ही बघितलेत तर तुम्हाला कळेल की धंदा कसा चालवावा. पहिल्या महाराष्ट्रीयन माणसांनी हे शिकवलं की बिझनेस कसा चालवावा. तिकडून खूप जास्त गोष्टी शिकण्याच्या आहेत. आता त्याच्यावर जास्त नाही येतात. ट्रेकिंगमधनं मला काय मिळालं, मी जवळजवळ 75 युनिक महाराष्ट्रातल्या आणि गुजरात बॉर्डरवरचे गड किल्ले 2007 पासून 2022 पर्यंत, 20 पर्यंत, लॉकडाऊनच्या अगोदर हे केलेत. लॉकडाऊन पासून मी जात नाहीये ट्रेकिंगला, पण 75 युनिक किल्ले केलेत. आता याच्यामध्ये शिकण्यासारख्या खूप जास्त गोष्टी आहेत की मी तिन्ही सीझनमध्ये ट्रेक केलेत. पावसामध्ये काय चॅलेंजेस असतात, उन्हात काय असतात, हिवाळ्यात काय असतात, आणि टीम बरोबर ट्रेक कसा करायचा याच्यामध्ये मग लीड कोणाला करायला लावायचं. प्रत्येक वेळेस लोकांना जो ट्रेकिंगला जातो ना त्याला वाटतं की अरे मी ग्रेट आहे, मी 4 ठिकाणी जाऊन आलोय, त्यामुळे मला माहिती आहे की कुठं जायचं. मग तो एक वाट पकडतो, म्हणतो माझ्या मागे जातो, इकडे जातो, 4 लोक इकडे जातात. तुम्हाला लीडरशिप हॉन्ट करता आली पाहिजे. यू आर नॉट ऑलवेज द लीडर. म्हणजे कमांड द लीडरशिप, डोंट डिमांड इट. तुम्हाला लोकांना हेरता आलं पाहिजे की कोण पुढे जाऊ शकतो, मग त्याच्याकडे काय स्किल सेट्स आहेत. पुढे जाणारा धाट्टा गट्टाच नुसता आहे, पण तो जर घाबरला पुढे जाऊन तर करायचं काय. मग ह्या सगळ्या गोष्टी की टीम मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे. सिच्युएशन क्रिटिकल आली, डिफिकल्ट आली तर काय डिसिजन घ्यायचा. मग तुमच्याकडे गिअर्स आहेत आणि वरती तुम्हाला कडा दिसतोय. म्हणजे कलावंतींचं उदाहरण मी देऊ शकतो. आम्ही कलावंतींना गेलो होतो प्रबळगडच्या बाजूला आणि 4 लोक होतो. आमच्याकडे गिअर्सनी जायचो आम्ही. जेव्हा कळायला लागलं, चांगलं ट्रेक करायला लागलो आणि मग तो शेवटचा पॅच आला, त्याच्यामधला एक मुलगा आमचा, अरे म्हणला आता हे होत नाही, आपण ट्रेक आपले गिअर्स काढूया. पण गिअर उन्हामध्ये 1:30 वाजला होता आणि दिवाळी नंतरचा ऑक्टोबरमध्ये त्या वर्षी दिवाळी होती, दिवाळी हिट आणि ते दगड तापलेले. तुम्ही कलावंतींना जाऊन आला असेल तर ते पूर्ण दगडात काव केलेलं आहे आणि 12:30चा वेळ तिथे ते गिअर्स काढून त्याच्यावर हात ठेवून पाय ठेवून तुम्ही जाऊ शकत नव्हता. आणि हे सगळं करताना मग डिसिजन घ्यायचं की नाही आता खाली यायला पाहिजे. आपल्याकडे गिअर जरी असले तरी वरती नको जायला, कारण सगळं तापलेलं आहे. आणि तो पट्टा जर बघितला तुम्ही रसायनीचा तर क्लोज टू तुमच्या समुद्र किनाऱ्याच्या खाडीच्या येतो आणि ह्युमिडिटी खूप वाढते आणि घामाच्या धारा आणि वरचा आजपर्यंत पाणी संपलेलं वगैरे. सिच्युएशन नुसार खाली आलो आणि दुसऱ्या वर्षी आम्ही श्रावणामध्ये गेलो आणि सकाळी तिथे 5:30 वाजता पोहोचलो, जो की आम्ही टॉपला 7:30 वाजता होतो. तर ह्या डिसिजन मेकिंगच्या गोष्टी तुम्हाला सिच्युएशन नुसार कळतात, टीम मॅनेजमेंट कळतं. आणि दुसरी गोष्ट जी आहे की तुम्ही तुमचं इंड्युरन्स लेवल कशी ट्राय करू शकता बिझनेसवाल्यांसाठी. म्हणजे मी बोलायला नको, मी स्वतः आता अप टू मार्क नाहीये हेल्थ वाईज, पण तुम्ही किती जास्त फिट असू शकता म्हणजे तुमची मेंटल स्टेबिलिटी तिथून रिफ्लेक्ट होते. आणि ती मेंटल स्टेबिलिटी फक्त किती बिझनेसचे नंबर तुम्ही अचीव्ह करताय त्याच्यावर कधीच नसते. तुम्ही मेंटली कसे फिट आहात, हेल्थली किती फिट आहात त्याच्यावरनं तुम्ही सकाळी जर 7 वाजता BNI अटेंड करतायत त्या फ्रेशनेसने, संध्याकाळी 7 वाजता क्लायंटचा कॉल त्याच फ्रेशनेसने घेताय तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला स्वतःवर जाणवेल. त्याचा मला स्वतःला अनुभव आला, त्याच्यातनं मी फार जास्त शिकलो आणि याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जवळून बघायला मिळाला, वेगवेगळी लोक बघायला मिळाली. आणि मी अनुभव सांगू शकतो, ज्या ज्या गावात गेलो आम्ही 2 व्हीलरवर जायचो, कधीच 4 व्हीलर नेली नाही. त्याचं कारण की कंट्री साईडनी जायला मिळायचं. असलेल्या लोकांना रिक्वेस्ट करायची की आम्हाला भाजी भाकरी द्या, जे असेल ते द्या, आणि सगळ्यांनी भरभरून दिलं. एकानेही पैसे मागितले नाहीत आतापर्यंत. आणि म्हणजे आम्ही जर गेलो शेतात कोणाच्या शेंगा काढताय तर तिथं जर उभं राहून तर माणसं वानवळा म्हणून घेऊन यायची, म्हणजे न काही सांगता. ही महाराष्ट्राची प्रेमळ संपत्ती आहे, हे जिव्हाळा आहे आणि हा आपल्याला जपला पाहिजे. हे याच्यातनं मला शिकलं आणि ह्याच गोष्टी मी बिझनेसमध्ये घेऊन येलो. की बिझनेसमध्ये असताना जर कोणी माणूस मला म्हणतोय की अरे मला सर्व्हिस दे, तर पैसे जर मला त्याचं बिझनेस मॉडेल कळालं, म्हणजे आता याच्यामध्ये दुसरं एक अँगल असं आहे की मला त्याच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आला तर मी त्याला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देतो 3 महिने. मी 1 रुपया चार्ज करत नाही.
पण त्याचं बिझनेस मॉडेल युनिक असायला हवं. म्हणजे अशा किती, मी आता फार मोठ्या गोष्टी नाही बोलणार, माझ्याकडे 35 ॲग्रिकल्चरचे स्टार्टअप्स किंवा ॲग्रिकल्चर कंपन्या आहेत, त्यातल्या 50% ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्युअरला मी ₹1 चार्ज न करता मी सर्व्हिसेस देतोय डिजिटल मार्केटिंगच्या, आणि त्यांचा बिझनेस मी चांगल्या प्रकारे वर घेऊन आलेलो आहे. तर हे सगळं मला ट्रेकिंगमुळे कळालं, माणसं कळाली, जिओग्राफी कळाली. जसं आपण म्हणतो की 7 कोसावर गेल्यावर महाराष्ट्रात भाषा बदलते, टोन बदलतो, माणसाबरोबरचं इंटरॅक्शन पॅटर्न बदलतात. ते मार्केटिंगमध्ये खूप मला कामाला आलं. बहुत बढिया. ट्रेकिंगवरून मला तुम्ही जे म्हणले की मलाही असाच काहीसा अनुभव आहे की मी कालच कुठेतरी कोट वाचला, काम माइंड मेक गुड डिसिजन्स अँड गुड डिसिजन मेक बेटर पर्सन मेक गुड बिझनेस. सो ट्रेकिंग मधनं ह्या गोष्टी तुम्हाला, जेव्हा तुम्ही ट्रेकिंग मध्ये जाता तेव्हा तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट होत चालता, आणि ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही नेचरमध्ये विदाउट मोबाईल एक दिवस स्पेंड करता, ऑटोमॅटिकली यू कीप इट डाऊन. तुम्ही तुमची मेंटल विचार करण्याची जी पॉवर आहे ती खूप जास्त वाढते, आणि ते तुमच्या डिसिजन्सला खूप जास्त इन्फ्लुएन्स करते. बरोबर आहे. बिकॉज रागात घेतलेलं डिसिजन काय खूपच हानिकारक करू शकतं. राईट. खूप चांगलं वाटलं सर, खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह सेशन होता. आणखीनही आपण बोलू शकतो, बट कुठेतरी आपण वेळेवरती एक कंट्रोल करून आपण परत आणखीन एकदा बोलूही शकतो, कारण एवढं सारं कंटेंट आहे, डिजिटलायझेशन एवढं रिगरसली होत आहे. आणि मला पर्सनली आयुष्यामध्ये आय एम व्हेरी इम्प्रेस. मी डिजिटल स्पेशली जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा मला खूप जास्त कुठेतरी वाटतं की नाही, काहीतरी आपण याच्या सोबत केलं पाहिजे. कारण आपण स्वतः प्रत्येक माणूस ऑन ॲव्हरेज 1-2 तास दिवसभरातला जर क्युम्युलेटिव्ह वेळ केला इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वरती, तेवढा टाइम स्पेंड करतोच आहे. मॅक्झिमम टाइम आपण आजकाल टीव्ही वरती नाही जाते, मोबाईलवरती जातोय. आणि मग तिथनं जर काही शिकण्यासारखं असेल किंवा कोणाला शिकवण्यासारखं काही असेल, आपल्याकडे जे आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी करू शकतो. त्याच्यासाठीच मी हे चालू केलंय. खूप शुभेच्छा तुम्हाला, आणि खूप आभार, तुम्ही बोलवलं इथं, मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायला लावलात, आणि इट्स खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. आपण असं नाही बोलू शकत की 100 लोकांना आपण काहीतरी देऊ शकतो, पण त्यातल्या एका माणसाने जरी ह्या सिरीजमधनं घेतलं तर इट्स गोइंग टू बी अ फ्रुटफुल आउटकम फॉर अस. आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.